Good morning, dear students. Welcome to Mahesh Tutorials Language Enhancement Program. And आज हम यहाँ पे वाक्यांचे प्रकार मराठी में आज हम पढ़ने वाले हैं. मी तुम्हाला वाक्यांचे प्रकार मराठीतला जो जुनाच टॉपिक आहे पण तो आपण आज नव्या पद्धतीने शिकणार आहोत. बरेच जण हा टॉपिक बऱ्याच जणांना येतही असेल, पण तरी सुद्धा आज इथे मी काही प्रश्न विचारणार आहे, काही गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे आणि त्याच वेळेला मला तुमच्याकडनं उत्तरांची पण तेवढीच अपेक्षा आहे. तर सगळे तयार आहेत का? हो मिस, आपण तयार आहोत. ओके ओके डिअर स्टुडंट्स. तर माझं नाव आहे प्रिया हजारे आणि आज मराठीतल्या वाक्यांचे प्रकार हा टाईप आपण टॉपिक बघणार आहोत. आता सगळ्यात पहिलं वाक्यांचे प्रकार म्हटल्यावर महत्वाचा शब्द वाक्य हा आपल्याला इथे पाहायला मिळतो. मग ज्या प्रकारे आपल्याला शब्द म्हणजे काय हे माहितीये, त्याच प्रकारे वाक्यांचे प्रकार बघत असताना वाक्य म्हणजे काय हे पण तेवढंच महत्वाचा प्रश्न आपल्याला पाहावा लागेल. मग कोणी मला सांगेल का की शब्द म्हणजे काय? मिस, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वेरी शब्द. गुड, वेरी गुड, वेल डन, वेरी गुड. बहुत ही अच्छी बात है. मतलब जो भी पढ़ाया है वो भी अभी सबको याद है. और वैसे ही तसंच वाक्यांचे प्रकार म्हटल्यावरती पहिला प्रश्न येतो, वाक्य म्हणजे काय? मग आता शब्द म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह जर आहे, तर वाक्य म्हणजे शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य होय. आता शब्दांचा अर्थपूर्ण समूह, शब्द कसा तयार होतो? अक्षर जो आहेत, जो लेटर्स होते हैं, उन लेटर्स को हम अरेंज करते हैं. उनको इस तरह से हम अरेंज करते हैं कि जिसकी वजह से, मतलब इस तरह से उसे लेटर को अरेंज किया जाता है कि जिससे जो वर्ड तैयार होता है उसे प्रॉपर मीनिंग होता है. तो वैसे ही वो मीनिंगफुल वर्ड अगर हम ठीक तरीके से अरेंज करेंगे, ठीक तरीके से लिखेंगे और उसके साथ दूसरे ऐसे ही वर्ड्स का इस्तेमाल करके, ज्वाइन करके उस ग्रुप को अगर हम लिखेंगे तो उससे क्या बन जाएगा? वाक्य बन जाएगा. इसका मतलब है, जैसे इंग्लिश में हम कह सकते हैं कि वाक्य को ही हम सेंटेन्स कहते हैं. तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजेच वाक्य. जैसे मीनिंगफुल वर्ड्स टुगेदर वी कैन फॉर्म सेंटेंस. तो सबसे पहले सेंटेंस तो कैसे बनता है ये तो हमें मालूम है. सेंटेंस में ढेर सारी चीजें होती है, ढेर सारी क्रियाएं होती है, ये भी हमें मालूम है, जिसमें नाम होता है, क्रियापद होता है, विशेषण होता है और ढेर सारे अव्यय भी होते हैं. इसके साथ साथ ये जो सेंटेंसेस है, इन सेंटेंसेस के अलग अलग प्रकार भी होते हैं, टाइप्स भी होते हैं. तो वही वाक्यांचे प्रकार आज हम पढ़ने वाले हैं, जिसे हम इंग्लिश में टाइप्स ऑफ सेंटेंसेस कहते हैं. तो चलो देखते हैं, आगे बढ़ते हैं. तर आज आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत, त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आता वाक्यांचे प्रकार म्हणजे काय, त्यातले प्रकार कोणते आहेत, तर सगळ्यांनी नोटबुक मध्ये हेडिंग द्यायचंय, वाक्यांचे प्रकार ऐसा हेडिंग देना है. उसके बाद अभी जो वाक्यांचे प्रकार जैसे जैसे स्क्रीन पे डिस्प्ले होने वाले हैं, तो वो वन बाय वन आप लोगों को नोट करने हैं. जल्दी जल्दी नोट करना है बच्चों, और साइमल्टेनियसली इसके डेफिनेशंस भी लिखने हैं. बाद में उसके एक हाथ दूसरा एग्जाम्पल भी लिखना है. और जैसे ही स्वाध्याय आ जाएगा उस समय आप लोगों को आंसर्स भी देने हैं. तो एवरीबडी इज रेडी, स्टार्ट करें. यस मिस. ओके मिस, हाँ बोल. मिस जे क्लास मध्ये झालेलं तेच आहे ना, हो, परत ते. लिहायची जरूरत नाही ना? नहीं नको, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगितलंय मी. ओके ज्यांनी ओके ऑलरेडी ओके. क्लास में लिखा है वो फिर से लिखने की जरूरत नहीं. वही पार्ट आप लोग ओपन करके मेरे साथ मतलब आंसर्स और वो सब शेयर कर Check it out. डिस्कस कर सकते हैं. ओके या चालेल. ओके, हाँ ठीक है. तर वाक्यांचे प्रकार मधला पहिला प्रकार कोणता आहे? विधानार्थी वाक्य, जिसे हम असर्टिव भी कहते हैं. इंग्लिश में उसे असर्टिव कहा जाता है. तो इंग्लिश का वर्ड जो है वो भी वर्ड उतना ही इंपॉर्टेंट है, क्योंकि दो वी आर लर्निंग इंग्लिश फ्रीक्वेंटली, मतलब इतना हम के आदी हुए. यस, किसी को कुछ आणि डेक्लरेटिव्ह सेंटेन्स पण बोलतात ना त्याला? या यू आर राइट, यू आर राइट, बरोबर है. तर जैसे इंग्लिश के बारे में हम ज्यादा मतलब
हमें थोड़ी सी इंग्लिश के साथ ज्यादा हम कंफर्टेबल होते हैं, तो इसीलिए इंग्लिश में इस सेंटेंस को क्या कहते हैं वो भी हम याद रखेंगे, क्योंकि उसकी मदद से ही मराठी में उसे क्या कहा जाता है वो हम याद रख सकते हैं। कहीं पे भी हमारी गलती नहीं होनी चाहिए, इसीलिए इंग्लिश का वर्ड भी उतना ही इंपॉर्टेंट है। तो इसीलिए विधानार्थी वाक्य ऐसे लिखना है, इनटू ब्रैकेट असर्टिव। दूसरा सेंटेंस का टाइप है प्रश्नार्थी वाक्य, जिसे हम इंग्लिश में इंटरोगेटिव कहते हैं। तो यू आर गोइंग टू मेंशन इंटरोगेटिव इनटू ब्रैकेट। थर्ड टाइप जो है वो है आज्ञार्थी वाक्य, जिसे हम इंपरेटिव कहते हैं। तो जैसे आज्ञार्थी वाक्य के लिए इंपरेटिव ये वर्ड हमें याद रखना है। इंपरेटिव वर्ड याद मिस तुमचा रखेंगे। आवाज क्रॅक हो. अच्छा, ओके ओके, ठीक है, एक मिनिट, हाँ जरा नेटवर्क बघूया. हाँ ठीक आहे, इथे तरी क्लिअर आहे. ओके, बरं. तर आज्ञार्थी वाक्य के लिए हम इंपरेटिव याद रखने वाले हैं. तो इंपरेटिव ऑल्सो वी आर गोइंग टू मेंशन इन आवर बुक इनटू ब्रॅकेट. उसके बाद टाइप नंबर 4 आपला चौथा प्रकार आहे वाक्यांच्या प्रकार मधला उद्गारार्थी वाक्य, मीन्स एक्सक्लेमेटरी सेंटेंस. जैसे एक्सक्लेमेटरी सेंटेंस आमतौर पर देखने के बाद ही हमें पता चल जाता है कि ये एक्सक्लेमेटरी सेंटेंस है. ये क्यों हमें झट से समझ में आता है, इसके पीछे भी एक राज है. एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन राइट, वेरी गुड. उद्गारार्थी चिन्ह. हाँ, उद्गारार्थी चिन्ह, वेरी गुड. एक्सक्लेमेशन मार्क की वजह से ही हम उसे ढूंढ पाते हैं या समझ में आ जाता है हमें कि ये एक्सक्लेमेटरी सेंटेंस है. तो इसके लिए भी वर्ड लिखना है एक्सक्लेमेटरी. तो इस तरह से 4 टाइप जो है वो भी हम लोगों ने देख लिए. तो अब आगे बढ़ते हैं बच्चों और देखते हैं कि हर एक टाइप में एग्जैक्टली क्या कहा है. तो सबसे पहला वाला टाइप है विधानार्थी वाक्य, असर्टिव सेंटेंस. तो इसकी डेफिनेशन अभी डिस्प्ले हो रही है. एवरीबडी इज गोइंग टू मेंशन विधानार्थी वाक्य. दोज हु आर न्यू कैन मेंशन one in the margin and please write विधानार्थी वाक्य into bracket assertive sentence. and उसके नीचे जो अभी डेफिनेशन डिस्प्ले हुई है you can write that definition. तो यहाँ पे डेफिनेशन में क्या कहा है वो देखते हैं. ज्या वाक्यात एक सरळ विधान, सिंपल स्टेटमेंट केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. मतलब जिस सेंटेंस में एक सिंपल स्टेटमेंट है, सिंपल स्टेटमेंट दिया गया है, उस स्टेटमेंट को या उस सेंटेंस को ही हम विधानार्थी वाक्य ऐसा कहते हैं. इसका मतलब जो सेंटेंस सिंपल हो वही हमारा विधानार्थी वाक्य है, वही हमारा स्टेटमेंट है, सिंपल स्टेटमेंट है. तो इसके लिए एग्जाम्पल आ रहे हैं अभी. तो एग्जाम्पल देखते हैं कौन से हैं. रेणुका आत्ताच शाळेत गेली. तो ये सिंपल स्टेटमेंट है कि जिसकी वजह से हमें पता चल रहा है कि रेणुका जो है वो अभी अभी स्कूल गई है. यहाँ पे किसी ने कहा है ऐसा भी नहीं है, ये बात हो चुकी है और सिर्फ उसे सेंटेंस के जरिए हमारे सामने प्रस्तुत किया जा रहा है. ही घटना घडलेली आहे आणि ती फक्त आपल्याला लिहून दाखवलेली आहे एका सरळ वाक्यामध्ये, आणि म्हणूनच हे विधानार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य येत आहे, रमेश काल आला नव्हता. आता एक एक करून वाक्य जेव्हा डिस्प्ले होतील मुलांनो, तेव्हा ह्यातली कोणतीही 2 वाक्य तुम्हाला एक्झाम्पल म्हणून लिहून घ्यायचे, कारण आपण डेफिनेशन लिहिलीच आहेत. विधानार्थी वाक्याचं डेफिनेशन आपण लिहिलंय, तर त्याच्या खाली आपण कोणतीही 2 उदाहरणं फक्त लिहिणार आहोत. तर त्यातलं पहिलं उदाहरण रेणुका आत्ता शाळेत गेली हे आहे. तर दुसरं उदाहरण आहे रमेश काल आला नव्हता. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा, तिसरं एक्झाम्पल आलंय, मी काल गावी गेलो होतो. ही तीनही साधी सरळ सोपी अशी वाक्य आहेत, विधानं आहेत. और इसका मतलब ये है कि ये सिंपल स्टेटमेंट है. इसके बाद स्टेटमेंट नंबर 4, त्याचे शब्द खूपच विविध आहेत. इस तरह से भी सेंटेंस आ सकता है कि त्याचे शब्द खूपच विविध आहेत. साधीशी गोष्ट आहे, त्याचा आपल्याला कुठेच रेफरन्स लागत नाहीये, पण तरी असताना पण ती एका साध्या वाक्यामध्ये, स्टेटमेंटमध्ये लिहून दाखवलेली आहे. तर हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं एक्झाम्पल जे आहे, मी आपल्या सेवेसाठी आलो असतो. म्हणजेच मी आपल्या
एक मिनट बच्चों. हा, तर मी आपल्या सेवेसाठी आलो असतो असंही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट बघूया. पुढचं जे एक मिनिट. ओके, पुढचं वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य. इसे हम इंग्लिश में इंटरोगेटिव सेंटेन्स ऐसा कहते हैं. तर आता बघूया त्याची डेफिनेशन आलेली आहे. एक मिनिट. ऍडमिट. तर बघा, त्याची डेफिनेशन इथे आपल्याला आलेली आहे. काय म्हटलंय बघूया. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. ये सेंटेंस हम किस तरह से रिकॉग्नाइज करते हैं, कोई बता सकता है? क्या मिस खासियत? प्रश्नचिन्ह असतं ते. व्हेरी गुड, प्रश्नचिन्ह असतं व्हेरी गुड. त्याच्यात. याच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. मतलब इसके सेंटेंस के लास्ट में यहाँ पे हमें क्या देखने को मिलता है? हमें क्वेश्चन मार्क देखने को मिलता है. और क्वेश्चन मार्क की वजह से ही हम तुरंत जान जाते हैं कि ये सेंटेंस जो है वो कौन सा सेंटेंस है. ये सेंटेंस हमारा प्रश्नार्थी वाक्य है. और प्रश्नार्थी वाक्य है तो हम झट से उसे लिख देते हैं प्रश्नार्थी वाक्य के नाम पर. ओके, उसके बाद जैसे यहाँ पे कहा है वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. म्हणजेच वाक्य जिथे पूर्ण होतं त्याच्या शेवटी इथे प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि म्हणूनच ह्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की जी प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे क वर्ड्स. क वर्ड्स जे असतात इंग्लिशमध्ये जसे आपण WH वर्ड्स म्हणतो तसेच मराठीमध्ये क शब्द असतात की ज्यांना क पासून जे शब्द सुरू होतात. मग त्यामध्ये येतं कोण, कोणी, कोणाला, कुठे, कधी, काय. हे जे सगळे क शब्द आहेत हे सगळे शब्द पण आपल्याला ह्याच वाक्यामध्ये पाहायला मिळत असतात. तू कधी घरी येणार आहेस, तू का अभ्यास केला नाहीस, अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस पण आपल्याला ह्याच वाक्यामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणूनच येस अनुष्का, काय झालं, काय विचारायचंय तुला? मिस कोणासाठी पण येऊ शकतो. हो, कोणासाठी पण येऊ शकतं. हो, पण म्हणजे आपण लक्षात ठेवायचं की क वर्ड्स जेवढे आहेत ते क वर्ड्स आहेत ना ते सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता आपण बघूया की पुढचं एक्झाम्पल बघूया. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. एक मिनिट हा. एक मिनिट. मिस तुमचा आवाज ब्रेक होतोय. अच्छा ठीक आहे, मी बघते. नेटवर्क आहे इथे बाळांनो, पण थोडा थोडा कधी कधी इश्यू होतो. एक मिनिट जरा आपण थोडं नेटवर्कला हा ठीक आहे, कनेक्टेड आहे. तर आता बघा पहिलं सेंटेन्स आलेलं आहे, पहिलं उदाहरण आलेलं आहे. पहिलं उदाहरण काय म्हणतंय? विमान प्रवास कोणाला आवडत नाही. आपण सांगितल्याप्रमाणे 2 रूल इकडे आपल्याला दिसतायत. एक म्हणजे क वर्ड दिसतोय, तो म्हणजे कोणाला हा शब्द आलेला आहे आणि दुसरा म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. म्हणजेच हे वाक्य जे आहे ते प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतरचा दुसरं वाक्य बघा काय म्हटलंय? जगी सर्व सुखी असा कोण आहे. मग इथे क वर्ड कोणता आलेला आहे? कोण. आणि प्रश्नचिन्ह शेवटी आलंय म्हणजे हे सुद्धा प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याच प्रकारे तिसरं वाक्य आलेलं आहे, घर गावाबाहेर का घेतलं नाही. इथे का हा शब्द विचारलेला आहे. ठीक आहे. आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा प्रश्नार्थी वाक्य आहे. मग अशा प्रकारे उदाहरणं येतात, पेपरमध्येही आपल्याला विचारली जाऊ शकतात. मग त्यावेळेला त्याला नीट ओळखून आपल्याला उत्तर द्यायचंय. त्याच्यानंतरचा चौथा एक्झाम्पल जे आहे, एक मिनिट हा, जरा इंटरनेटचं काहीतरी इश्यू आहे सांगते वाटतं. एक मिनिट जरा चेक कर. नाही ना.
आपल्याला कुठे मिस जायचं बरोबर आहे? आहे. हा, हो बरोबर आहे, पण मला इथे मेसेज येतोय ना, त्यामुळे मी जरा चेक केलं. ठीक आहे. आपल्याला कुठे जायचे आहे असं विचारलंय. मग कुठे हा शब्द पण क शब्दातल्याच पूर्ण बाराखडीतलाच आहे. कुठे, क वर्ड्स जितने भी है उसमें से ही ये एक वर्ड है और लास्ट में प्रश्न चिन्ह दिया है. सचिन आता खेळेल का असं विचारलेलं आहे. मग आता हा शब्द, हे वाक्य जे आहे, इथे सगळ्यात सेंटेन्सच्या शेवटी का हा शब्द आलेला आहे, तर हे सुद्धा वाक्य काय झालेलं आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. आता मुलांनो, एक महत्वाची गोष्ट आहे की जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सेंटेन्स रीड करताना त्यामध्ये क वर्ड आले आहेत का हे पाहायचंय, त्याचबरोबर प्रश्नचिन्ह ही पाहायचंय आणि त्याचप्रमाणे प्रश्नार्थी वाक्य असं लिहिताना त्याचं स्पेलिंगही आपल्याला चुकवायचं नाहीये. त्यामुळे श हाफ आणि न फुल हे लिहूनच आपलं उत्तर जे आहे ते बरोबर लिहायचं आहे. जर ते बरोबर लिहिलं गेलं नाही तर मात्र आपल्याला मार्क मिळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ही तुम्हाला मी दिलेली एक टिप आहे. ठीक आहे. आता पुढच्या भागावर जाऊया. मिस, येस. इसमें ऐसा भी होता है ना जिसमें क वर्ड एकदम स्टार्टिंग में नहीं आना चाहिए, ऐसा भी होता है ना कि मिडल हाँ, में क किधर वर्ड आना चाहिए. स्टार्टिंग में नहीं आना चाहिए, लेकिन एक बात देखो बच्चों, सेंटेंस अगर हमें क्वेश्चन पेपर में वहां से दिया है तो उस समय हम ऐसा नहीं कह सकते कि वो पहले स्टार्टिंग में नहीं आना चाहिए. Whenever you are going to form questions, you are not supposed to write k word in the starting. So if they are asking you to recognize the sentence and if it is there in the starting, then also you have to just recognize and mention the type. Okay? ठीक है? Yes, miss, yes. Okay. ओके बच्चों, तो आगे बढ़ते हैं. अभी प्रश्नार्थी वाक्य हो गया हमारा, दूसरा टाइप भी हमारा कंप्लीट हुआ है. तो चलो तीसरे टाइप पे चलते हैं और ये है आज्ञार्थी वाक्य, मींस इंपरेटिव सेंटेंस. तो आज्ञार्थी वाक्य का डेफिनेशन आ गया है. आज्ञार्थी वाक्य का डेफिनेशन आप लोग लिख सकते हो और उसके बाद जो जैसे कि एग्जाम्पल्स जो आएंगे वो एग्जाम्पल्स आप लोग उसमें से 5 में से 2 एग्जाम्पल नोट करके ले सकते हो, या फिर आज्ञार्थी वाक्य के लिए आप 5 के 5 भी एग्जाम्पल ले सकते हो. क्यों? क्योंकि यहाँ पे थोड़ा सा ट्विस्ट है, थोड़ा सा टाइप अलग है. अब आज्ञार्थी वाक्य में, आज्ञार्थी वाक्य का मतलब ही ये है आज्ञा करना, मतलब किसी को हम आज्ञा करते हैं. आज्ञा के अलग अलग प्रकार है और वो कौन से हैं, जैसे आज्ञा करना, किसी को हुक्म करना, विनंती करना, प्रार्थना करना या फिर ब्लेसिंग्स देना. इसका मतलब ही है आज्ञार्थी वाक्य. तो चलो पहले डेफिनेशन देख लेते हैं कि एग्जैक्टली क्या कहा है. मिस या- म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ना? हो, इम्परेटिव्ह सेंटेन्स, राईट, बरोबर आहे. तर ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, त्याचप्रमाणे विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी अर्थांचा बोध होतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. बघा काय सांगितलेलं आहे. आज्ञा, एखाद्या गोष्टीबद्दल आज्ञा करणं. त्याच्यानंतर नाही, इथे एक मेसेज दिसतोय. हाँ, ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकुम मतलब हम आज्ञा करते हैं, रिक्वेस्ट करते हैं, हुकुम करते हैं मतलब कमांड, आज्ञा करना मतलब ऑर्डर देते हैं, हुकुम करते हैं कमांड देते हैं, विनंती करते हैं मतलब रिक्वेस्ट करते हैं, किसी को हम प्लीज कहते हैं और अपनी बात जाहिर करते हैं, उसे विनंती कहते हैं, या फिर प्रार्थना करते हैं मतलब प्रेयर करते हैं, या फिर ब्लेसिंग्स मीन्स आशीर्वाद देते हैं, तो उसे ही हम क्या कहते हैं, आज्ञार्थी वाक्य. इन सभी टाइप का अगर हमें बोध होता है, मतलब सेंटेंस कहने के बाद अगर ये सभी टाइप जो है वो हमें समझ में आते हैं या सेंटेंस के जरिए हमारी ये फीलिंग्स जो है, हमारे जो ये विचार है ये सामने प्रस्तुत होते हैं, तो उसका मतलब ही है ये वाक्य या ये सेंटेंस जो है वो आज्ञार्थी सेंटेंस है. ये बात सबको याद रखनी है बच्चों. मतलब आज्ञार्थी वाक्य लिखते समय हमेशा आप लोगों को ये जो 5 प्रकार मैंने कहे उनको याद रखना है. तो अभी देखते हैं इनके एग्जाम्पल कैसे है.
हा 1 मिनिट. उदाहरणार्थ तुझे पुस्तक मला दे. देखो आज्ञा, हुकुम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, इसमें से सबसे पहला पार्ट दिया है और उसका मतलब ही है आज्ञा, मतलब यहाँ पे ऑर्डर है. सबसे पहले कहा है कि तुझे पुस्तक मला दे, ऑर्डर दी है. उसके बाद कहा है ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो, मतलब हुकुम दिया है. इसका मतलब इट्स अ कमांड. जैसे किसी को हम just check with the recording, huh? Hmm. Hmm. ओके. ठीक है. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, मतलब यहाँ पे विनंती रिक्वेस्ट की है, विनंती की है, रिक्वेस्ट की है. उसके मिस बाद यस बोल. मिस तुम्ही पहिला सेंटेन्स एक्सप्लेन करणार होता. तुझे पुस्तक मला दे, आज्ञा, आपण आज्ञा आणि हुकूम एक्सप्लेन केलं ना. ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो. हार्श नाही वर्ड. मिस तुमचा तो नेटवर्क मिस इश्यू आले. अच्छा अच्छा, ओके ओके. म्हणजे तुम्हाला आप तो पार्ट ऐकू आला नाही का? बरं बरं, ठीक. थँक्स अनुष्का, थँक्यू सो मच. अच्छा, तर बघा काय म्हटलंय. पहिलं वाक्य वेलकम बघूया मिस. आपण. या येस या. पहिलं वाक्य म्हटलंय तुझे पुस्तक मला दे, आज्ञा केलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे काय सांगितलंय, कोणाला तरी सांगतायत की मला पुस्तक दे. त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो, म्हणजेच कमांड दिलेला आहे. पहिली आज्ञा म्हणजे ऑर्डर केलेली आहे. दुसरा हुकूम म्हणजेच कमांड दिलेला आहे. कमांड दिलेला आहे म्हणजेच थोडं हार्श वर्ड मध्ये सांगितलं गेलेलं आहे किंवा बोलण्याचा टोन जो आहे तो वेगळा आहे. म्हणजेच ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो असं सांगितलेलं आहे. म्हणजेच इथे हा कमांड दिलेला है. इसका मतलब ये है कि यहाँ पे कमांड दिया है तो इसे हम हुकुम कह सकते हैं. तीसरा पॉइंट जो है, तीसरा सेंटेंस जो है उसमें तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, विनंती रिक्वेस्ट की है. जैसे रिक्वेस्ट के तौर पर कहा है की तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. आणि त्याच्यानंतर बाबा थळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे असं म्हटलंय. म्हणजेच ही प्रार्थना प्रेयर की है यहाँ पे. जैसे हम भगवान को प्रेयर करते समय पोलाइट वर्ड में अपने मन की बात जाहिर करते हैं, तो वैसे ही यहाँ पे कहा है. त्याच्यानंतरचा पार्ट जो आहे पाचवा, म्हणजेच पाचवा सेंटेन्स जे आहे त्यामध्ये खूप शिक, खूप मोठा हो, इथे आशीर्वाद म्हणजेच ब्लेसिंग्स दिलेले आहेत. तर आता हे ब्लेसिंग्स दिलेले आहेत म्हणजेच एखादी व्यक्ती आपल्या पाया पडत असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याला त्याच्या यशाबद्दल सांगत असेल तर त्यावेळेला आपण त्याला आशीर्वाद देतो. अगर कोई हमें उसके सक्सेस के बारे में बता रहा है या कोई हमारे पैर छू रहा है तो उस समय हम क्या करते हैं, उसे ब्लेसिंग्स देते हैं, उसका भला हो ऐसा कहते हैं. तो वही ऐसा ही मीनिंग का सेंटेंस ये फिफ्थ सेंटेंस है. खूब शीख, खूब मोठा हो ऐसे कहा है. तो इस तरह से ये 5 अलग-अलग सेंटेंसेस यहाँ पे दिए हैं. इसमें हर एक टाइप मेंशन किया है. लेकिन इसमें से कौन सा भी टाइप अगर हमारे पेपर में आता है तो डायरेक्टली वी आर गोइंग टू मेंशन आज्ञार्थी वाक्य. इसके अलावा हम अलग से आज्ञा, हुकुम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद ऐसा कुछ भी नहीं लिखने वाले हैं. ये हमारी लिए हमें पहचानने के लिए है. हमें आंसर में सिर्फ आज्ञार्थी वाक्य ऐसा ही लिखना है. ओके, तो आगे बढ़ते हैं बच्चों. येस अनुष्का, काय विचारायचंय? मिस हुकूम प्रकारामधलं दुसरं वाक्य सांगू शकता तुम्ही? हा ठीक आहे, सांगूया. इथे कसं म्हटलंय बघ, ज्ञानबा कोठा सोडून शेताच्या बाहेर हो. मुलांनो अभ्यास करा नाहीतर शिक्षा भोगावी लागेल. आलं लक्षात? ठीक आहे, हो मिस. ओके. अच्छा, ठीक आहे. तर आता पुढे बघूया आपण. एक मिनिट हा, इथे परत परत काहीतरी मेसेज येत आहेत.
आता बघा उद्गारार्थी वाक्य, तर उद्गारार्थी वाक्यामध्ये आपल्याला इथे डेफिनेशन आलेली आहे आणि डेफिनेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काय ते बघूया. उद्गारार्थी वाक्य मतलब ही एक्सक्लेमेटरी सेंटेंस. जैसे डेफिनेशन में क्या कहा है, ज्या वाक्यामध्ये एखादी भावना दर्शविणारा उद्गार असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. जैसे वाक्यामध्ये एखादी भावना, भावना का मतलब क्या है? भावना म्हणजे काय? कोण सांगेल? Miss, येस, मिस फीलिंग्स. फीलिंग्स, राइट, इमोशंस. वेरी गुड. फीलिंग्स या इमोशंस, उसका मतलब ये है कि जैसे हमारे मन की बात, कुछ बातें देखने के बाद या कुछ इंसिडेंट्स देखने के बाद जैसे हमारे मन में कुछ भावनाएं आती है और उनको हम वर्ड्स के जरिए जाहिर करते हैं, उसी को ही हम क्या कहते हैं, हमारे मुंह से निकले हुए उद्गार कहते हैं. तो जैसे यहाँ पे कहा है, वाक्यामध्ये अगर हमारे मन की बात हम वर्ड्स के जरिए जाहिर कर रहे हैं, वर्ड्स के जरिए उन्हें प्रस्तुत कर रहे हैं, सामने कहना चाह रहे हैं या लिखित रूप में देना चाह रहे हैं, तो उस समय उस भावना को लिखने के लिए जैसे हम उद्गार का इस्तेमाल करते हैं, उद्गार मतलब हमारे मुंह से निकले हुए शब्द, और उस सेंटेंस को जैसे ही हम कंप्लीट कर देते हैं उसके बाद हमें एक्सक्लेमेशन मार्क देना कंपलसरी है, जरूरी है. तब जाके रीड करने वाले को पता चलता है कि ये जो कहा है ये इसके मुंह से निकले हुए वर्ड्स है. तो अभी एग्जैक्टली उद्गारार्थी वाक्य मतलब क्या, उदाहरण देखते हैं. तर काय म्हटलंय बघा इथे, उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या प्रकारे सांगितलंय, वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवायचंय की उद्गारवाचक चिन्ह दिल्याशिवाय आपलं उद्गारार्थी वाक्य पूर्ण होणार नाही. त्यामुळे उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह कंपल्सरी आहे. तर आता सेंटेन्स बघूया काय म्हटलंय. किती सुंदर आहे मराठी भाषा. मग किती क वर्ड्स जितने भी होते हैं उन वर्ड्स के साथ जो सेंटेंस शुरू तो होता है और एंड में एक्सक्लेमेशन मार्क आता है, यही सभी उद्गारार्थी वाक्य होते हैं. पहिलं सेंटेन्स इथे आलेलं आहे. आता दुसरं सेंटेन्स बघूया. किती सुंदर आहे मराठी भाषा, हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य येतंय, किती सोपी कविता आहे ही. किती सोपी कविता आहे ही असं म्हटलेलं आहे. परत क वर्डने सुरुवात केली आहे बघा. त्याच्यानंतर पुढचं वाक्य येत आहे बघा, बाप रे केवढा मोठा साप हा, असं म्हटलंय. मग आता इथे बाप रे हा शब्द जो वापरला, हा शब्द केवल प्रयोगी अव्यय आहे. तो एक इंपॉर्टेंट बात सबको याद रखनी है, वो है कि केवल प्रयोगी अव्यय के साथ अगर हम सेंटेंस को लिखते हैं तो केवल प्रयोगी अव्यय का इस्तेमाल करने के बाद भी हमें एक्सक्लेमेशन मार्क देना है और उद्गारार्थी वाक्य में हम इन्हीं केवल प्रयोगी अव्ययों का इस्तेमाल कर सकते हैं, जिसके जरिए हमारे फीलिंग्स जो है वो और डीपली एक्सप्रेस हो सकते हैं. आगे देखते हैं दूसरा सेंटेंस, किती उंच आहे ही इमारत. अब मुझे कोई बता सकता है कि यही सेंटेंस हम केवल प्रयोगी अव्यय के साथ कैसे कह सकते हैं? कोणी सांगू शकेल? केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करायचा आहे आणि मग हे वाक्य बोलायचंय. कोणाला येईल? मिस एकदा परत रिपीट करा. अब किती उंच इमारत हा, आहे व्हेरी गुड मुस्तफा, व्हेरी गुड, एक्सलेंट. हाँ, मी परत रिपीट करते. वेरी गुड, बहुत ही अच्छी बात है. थँक यू तर मिस. या तो यहाँ पे जैसे कहा है बघा काय म्हटलंय, ह्याच्या पुढचं पण एक सेंटेन्स येते ते पहिलं बघूया आपण आणि मी परत एकदा रिपीट करते. काय म्हटलंय, क वर्ड्स के साथ अगर सेंटेंस शुरू हो रहा है और लास्ट में एक्सक्लेमेशन मार्क दिया है तो वो सेंटेंस जो है उसे हम उद्गारार्थी वाक्य ऐसा कहेंगे. उद्गारार्थी वाक्य में हम चाहे तो केवल प्रयोगी अव्यय का भी इस्तेमाल कर सकते हैं. अब केवल प्रयोगी अव्यय मतलब कौन से? शब्दांच्या जाती पढ़ते समय केवल प्रयोगी अव्यय का इस्तेमाल किस तरह से करना है सेंटेंस में, ये हम देखते हैं. केवल प्रयोगी अव्यय बाप रे, अबब, वाह, छान,
कितनी सुंदर, इस तरह के जो वर्ड्स आते हैं, इन्हीं को ही हम केवल प्रयोगी अव्यय कहते हैं। और केवल प्रयोगी अव्यय हम सेंटेंस की शुरुआत में अगर देते हैं तो उसके बाद एक्सक्लेमेशन मार्क देना जरूरी है, तब जाके वो सेंटेंस इफेक्टिव बनेगा, एक्सक्लेमेटरी सेंटेंस बनेगा, और एक्सक्लेमेशन मार्क कंप्लीट होने के बाद ही हमारा जो पर्पस है उद्गारार्थी वाक्य का, वो पर्पस फुलफिल हो जाएगा। मिस विदाउट एक डाऊट आहे. हाँ विचार ना. मला असा डाऊट आहे की बघा हे किती सुंदर आहे मराठी भाषा, तर हम्म. किती त्याच्यानंतर हे सेंटेन्स बघा तिसरं, हाँ, बापरे हाँ, केवढा मोठा चाप हा. तर हाँ. मग बापरे नंतर त्यांनी एक्सक्लेमेशन मार्क दिलाय आणि सेंटेन्सच्या एंडला पण एक्सक्लेमेशन मार्क दिलाय बरोबर आहे. आणि त्यानंतर हाँ, पहिल्या सेंटेन्स हाँ, बोल तर बोल बोल. पहिल्या सेंटेन्स मध्ये इथे नाही एक्सक्लेमेशन मार्क दिलाय, डायरेक्टली एंड ऑफ द सेंटेन्स दिलं, तर मला कसं कळणार की कुठच्या वर्ड म्हणजे जो एक्सक्लेमेशन हाँ, साठी जो वर्ड लागतो त्या सेंटेन्स नंतर कधी ते एक्सक्लेमेशन मार्क टाकायचं त्या वर्ड नंतर किंवा हाँ. सेंटेन्सच्या एंडला. हा, हे बघ काय आहे माहितीये, जेव्हा केवल प्रयोगी अव्यय वापरतो, आता बापरे हे काय आहे, केवल प्रयोगी अव्यय. आता किती सोपी कविता आहे ही असं म्हटलं, तर त्यावेळेला मी जर म्हटलं वा किती सोपी कविता आहे ही, वा हे जर मी आधी वापरलं असतं शब्द, हा शब्द जर मी आधी वापरला असता, तर मला तिथे एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे आणि मग किती सोपी कविता आहे ही असं म्हणायचंय. मग आता तुझा जो प्रश्न आहे त्याप्रमाणे एक केवल प्रयोगी अव्यय जर आधी वापरलं, तर त्याच्यानंतर आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क देणं कंपल्सरी आहे. कारण आपण केवल प्रयोगी अव्ययाचा वापर केलेला आहे. म्हटल्यावरती केवल प्रयोगी अव्ययाचा वापर केल्यानंतरच आपण एक्सक्लेमेशन मार्क देणार आहोत आणि त्यानंतर आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आहे ते पूर्ण करणार आहोत आणि त्याच्या पुढे सुद्धा आपण पुन्हा एक्सक्लेमेशन मार्क देणार आहोत. आलं लक्षात? त्यामुळे केवल प्रयोगी अव्यय जर दिलं असेल तरच तुला आधी शब्द लिहायचाय आणि त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क द्यायचंय. पण बरीचशी सेंटेन्सेस अशी असतात की ज्यामध्ये आपण केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करत नाही. म्हणजे आता कसं आहे बघ, किती उंच आहे ही इमारत. आता इथे आपण अबब किती उंच आहे ही इमारत असं पण म्हणू शकतो. पण इथे मी अबब हा शब्द वापरलेला नाही. मग मी तसा शब्दच वापरला नाहीये, केवल प्रयोगी अव्ययाचा वापरच केला नाहीये, तर एकदाच एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं. म्हणजे कितीच्या आधी एक्सक्लेमेशन मार्क वेगळा देऊन मग सेंटेन्स लिहायची गरज नाही. पण तेच मी बाप रे किती उंच इमारत आहे ही, किंवा अबब किती उंच आहे ही इमारत, असं जर मी म्हटलं असतं तर मला आधी पण एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागला असता आणि शेवटी सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागला असता. येतंय लक्षात? कळलं का? हो मॅम. ओके. अनुष्का, तुला काही विचारायचं होतं का? कारण मध्ये रेज हँड असं दिसत होतं मला. हो मिस. हा बोल. मिस तो लास्ट सेंटेन्स आहे ना, काय हा. गर्दी होती गाडीला, तर आपण असं पण लिहू शकतो ना, हा. अरे किती गर्दी होती गाडीला. हो, अरे रे किती गर्दी होती गाडीला, असं पण आपण लिहू शकतो. चालेल, बरोबर आहे. तर ठीक आहे? मग तेव्हा 2 येणार ना हो, त्यात तेव्हा एक्सक्लेमेटरी 2 मार्क. येणार. बरोबर आहे. आता तुम्ही रूल लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचंय, केवल प्रयोगी अव्ययाचा वापर केला तर एक्सक्लेमेशन मार्क द्यायचंय आणि पुन्हा सेंटेन्स कंप्लीट झाल्यावर एक्सक्लेमेशन मार्क द्यायचंय. त्याचप्रमाणे क वर्डनेच तुमचं सेंटेन्स जे आहे ते मेन सेंटेन्स म्हणजेच केवल प्रयोगी अव्ययाच्या नंतर जे सेंटेन्स सुरू करणार आहात ते नेहमी क वर्डनेच सुरू झालं पाहिजे. म्हणजेच किती उंच, काय गर्दी, केवढा मोठा, किती सोपी, किती सुंदर, अशा प्रकारे क वर्डचाच वापर करून आपल्याला पुढे सेंटेन्स कंप्लीट करायचंय. नाहीतर तिथे आपल्याला मार्क मिळणार नाहीत किंवा आपली चूक झाली आहे असं होईल. ठीक आहे? क्लिअर आहे सर्वांना? ओके मिस. ओके. सगळ्यांनी एक्झाम्पल म्हणून 2 एक्झाम्पल आय होप लिहिलेली असतील. तर आता ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर ह्याच्या पुढचा भाग म्हणजेच आपला स्वाध्याय येतोय. सगळे तयार आहेत स्वाध्याय सोडवायला? हो येस मिस. मॅम. ओके. ओके. तर मला सगळ्यांकडनं उत्तरं हवी आहेत आणि आपण ओरलीच हा स्वाध्याय घेणार आहोत. अगर कोई चाहे तो इसका स्क्रीनशॉट भी ले सकते हो. अच्छा. कारण वाक्यांचा प्रकार, जे वाक्यांचे 4 प्रकार आपण आता पाहिले
त्या वाक्यांच्या प्रकाराबद्दल आता सेंटेन्सेस विचारली जाणार आहेत आणि त्या सेंटेन्सेस मधनं तुम्हाला त्याचा योग्य प्रकार सांगायचा आहे. एकदा जस्ट रिवाइज करूया आणि पुढे जाऊया. मला सांगा, पहिल्या वाक्याचा प्रकार कोणता होता? विधानार्थी वाक्य. शब्बास, व्हेरी गुड. विधानार्थी वाक्य. दुसरा वाक्याचा प्रकार कोणता होता? प्रश्नार्थी वाक्य. वाक्य, व्हेरी गुड. तिसरा वाक्याचा प्रकार कोणता होता? आज्ञार्थी वाक्य, व्हेरी गुड. अँड लास्ट जो होता, शेवटचा वाक्याचा प्रकार कोणता होता? उद्गारार्थी वाक्य. व्हेरी गुड, वेल डन. आता सेंटेन्सेस आलेली आहेत बघा, डिस्प्ले झाली आहेत. वन बाय वन एक एक सेंटेन्स मी रिपीट करणार आहेत, बोलत जाणार आहे आणि ते सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रकार सांगायचा आहे. तर आता पहिला प्रश्न आहे, पहिलं वाक्य जे आहे ते आहे, ही खूपच मानाची गोष्ट आहे. मग काय? विधानार्थी वाक्य. बरोबर आहे, व्हेरी गुड. विधानार्थी वाक्य, विधानार्थी अगदी वाक्य. बरोबर आहे. बघा इथे डिस्प्ले पण झालेला आहे विधानार्थी वाक्य. येस, साई जाधव, काय विचारायचंय तुला? नो मिस, आय वॉज जस्ट आन्सर. अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे. अच्छा, आता पुढे बघूया. किती सुंदर आहे ही ज्योत. काय असेल बरं? उद्गारार्थी वाक्य. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. त्याच्या पुढचा प्रश्न येतोय बघा. नेत्यांच्या आदेशानुसार शाळा बंद पाडा. काय असेल? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. शाबास, आज्ञार्थी वाक्य, अगदी बरोबर आहे. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? प्रश्नार्थी वाक्य, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर मुलांनो अभ्यास करा. आज्ञार्थी वाक्य, शाबास, व्हेरी गुड. खूप खूप छान, खूप छान, अतिशय सुंदर. मग आता हाय 4 प्रकार सगळ्यांच्या लक्षात आलेले आहेत. कोणाला काही डाऊट आहे का? नो मिस. ओके, ठीक नो आहे. डाऊट. ओके, ठीक आहे. तर आता पुढच्या एक्सरसाइज कडे जाऊया. स्वाध्याय नंबर 2. इथे बघतोय आपण परत वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. पहिलं वाक्य आलेलं आहे, हे आनंदवन की ब्रह्मानंदवन. काय आहे बरं? प्रश्नार्थी प्रश्नार्थी वाक्य. Very good, प्रश्नार्थी. शाबास. मिस येस अनुष्का. मिस की पण हा प्रश्नार्थी मध्येच येऊ शकतो, म्हणजे क शब्दावर. कोणता कोणता शब्द बोललीस? की. हा, म्हणजे आपण काही वेळेला प्रश्न विचारतो, तू अभ्यास केलास की नाही असं विचारलं तरी चालेल. बरोबर आहे, हा शब्द पण येऊ शकतो. चालेल, बरोबर आहे. ओके. हा, ठीक आहे. ओके, तर बघूया आता. बागेत फेरफटका मारा. काय म्हटलं इथे? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य, अगदी बरोबर आहे. आज्ञार्थी वाक्य. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, त्याचे शब्द किती विविध. काय म्हटलंय? उद्गारार्थी व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. विवेकाचे भान कधीही विसरू नका. आज्ञार्थी वाक्य. शाबास, शाबास, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आता मला झोपू दे. आज्ञार्थी आज्ञार्थी वाक्य, अगदी बरोबर आहे. आज्ञार्थी वाक्य आहे हे सुद्धा. तर अशा प्रकारे वाक्यांचे प्रकार जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आय होप सगळ्यांच्या ते लक्षात आले असतीलच. कुणाला काही डाऊट आहे का? नो डाऊट. नो डाऊट. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके मिस. येस, हा बोल. मिस, हे 5th सेंटेन्स आता मला झोपू द्या कोणचा प्रकार आहे? हा, नाही, आता मला झोपू दे, हा पण आज्ञार्थी वाक्यच आहे. आता मला झोपू दे म्हणजे आपण विनंती करतो ना, रिक्वेस्ट करतो की नाही. म्हणजे आपण खूप थकलेलो आहोत miss. आणि काम झालंय आणि आता मला आणि काम करता येणार नाही, तेव्हा प्लीज आता मला झोपू दे असं जेव्हा आपण म्हणतो त्यालाच हा विनंतीचाच प्रकार आहे, म्हणून आपण त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके, तर मग मुलांनो, आय होप सगळ्यांना हे लक्षात आलेलं आहे. तर आता आपण आपला दुसरा प्रकार जो आहे म्हणजेच जाहिरात लेखन, थोडक्यात उपयोजित लेखनामधला किंवा लेखन विभागातला जो जाहिरात लेखन हा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. सगळे तयार आहेत जाहिरात लेखनासाठी?
ओके ठीक आहे. हो मॅम ओके ओके ठीक आहे. येस. अच्छा ओके ठीक आहे. तर मग आपण जाहिरात लेखनासाठी स्क्रीन शेअर करून घेऊया. 1-2 मिनिटं द्या मला. येस. मिस येस. हा अनुष्का. मिस तुम्ही विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार नाही शिकवले, ते होकारार्थी आणि नकारार्थी. हा पण ते आपल्याला सेंटेन्स मध्येच येत असतात ना, ते ह्याच्यामध्ये दिलेले नाहीये. ते आपण जेव्हा वाक्य रूपांतर करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. त्यामुळे ठीक आहे. होकारार्थी आणि लकारार्थी आपण लक्षात ठेवायचे. तुमचे झालेत ना क्लासमध्ये? हो मिस. हा ठीक आहे. मिस आम्हाला ना शिकवलं 9th स्टँडर्ड मध्ये. हा मग ठीक आहे, पण लक्षात ठेवा ना, अरे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामधून आपल्याला होकारार्थी म्हणजेच सकारात्मक क्रियापद मिळतं त्याला आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो. आणि ज्या वाक्यामधून आपल्याला नकारार्थी म्हणजे नकारात्मक क्रियापद मिळतं त्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. मग आता कोणतं वाक्य? थोडक्यात मी एक्झाम्पल देते, कारण इथे टॅटवर तो पार्ट आत्ता अवेलेबल नव्हता. त्यामुळे मी ते तुम्हाला सांगितलं नाहीये तिथे, कारण तिथे मला सेंटेन्स नव्हतं माझ्याकडे. तर आता मी मिस एखादी तुम्ही आम्हाला सेंटेन्स दिले. हो, क्लासमध्ये मी सेंटेन्स दिलेत. ठीक आहे. बघ आता इकडे फक्त एक एक्झाम्पल म्हणून आपण देऊया मुलांना, की मी फार सुखी आहे. असं जर म्हटलं असेल तर ते झालं आहे हे क्रियापद आलं. आता आहे हे होकारार्थी क्रियापद आहे. मग आता जर आहे असं हो. म्हटलंय तर तर ते काय झालं वाक्य? होकारार्थी वाक्य झालं. आणि मी जर हेच वाक्य असं म्हटलं, मी फार सुखी नाही. मग हे काय झालं? कोणतं वाक्य झालं बरं? नकारार्थी. व्हेरी गुड. नकारार्थी वाक्य झालं. नकारार्थी. अगदी बरोबर. म्हणजेच आता व्हेरी गुड. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? क्रियापद जर सकारात्मक, होकारार्थी, पॉझिटिव्ह असेल तर ते होकारार्थी वाक्य. आणि क्रियापद जर म्हणजेच वर्ब अगर नेगेटिव, नकारात्मक या नकारार्थी होगा तो उसे हम क्या कहेंगे? नकारार्थी वाक्य कहेंगे. हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य पण शोधू शकता. ठीक आहे. रेकग्नाइज करू शकता वाक्यांचे प्रकार ओळखताना. फक्त क्रियापदावर म्हणजेच वर्ब वर लक्ष द्यायचंय. बच्चों याद रखो, वर्ब की तरफ ध्यान देना है. होकारार्थी और नकारार्थी वाक्य फाइंड आउट करते समय या रेकग्नाइज करते समय. ठीक आहे बच्चों? आलं लक्षात सगळ्यांच्या? काही डाऊट आहे? हो. नो डाऊट आलं लक्षात नो मॅम. डाऊट No, आलं miss, लक्षात? no. ओके ठीक आहे ठीक आहे. तर चला मग आता तयारी करा. पुढची जाहिरात लेखन हेडिंग द्यायचंय सर्वांना. जाहिरात लेखनाची सुरुवात करूया. कोणी सांगेल का मला जाहिरात म्हणजे काय? मिस जाहिरात म्हणजे मिस advertisement. वस्तूंची मागणी निर्माण Very करणाऱ्या good. केलेल्या बरोबर. ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट. व्हेरी गुड व्हेरी गुड. वस्तूंची मागणी निर्माण करणे. बरोबर आहे. आणि त्याचीच कला म्हणजेच जाहिरात लेखन. अगदी बरोबर आहे. थोडक्यात वस्तूंची मागणी म्हणजेच वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या एक मिनिट वस्तू एक मिनिट इथे स्क्रीन शेअरिंगला प्रॉब्लेम आलं. स्क्रीन सर्वांना दिसतंय का मुलांना? हो मिस. येस मॅम. ओके ठीक आहे. अच्छा ओके. तर जाहिरात लेखन म्हणजे काय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आलेला आहे की जाहिरात लेखन म्हणजे काय? जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट हे तर आपल्याला माहितीये, पण त्याची पण काहीतरी वस्तूची मागणी हा निर्माण बरोबर करणे. आहे. तर वस्तूंची मागणी निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. तो जो भी जिन्होंने पहले से लिखा हुआ है ये डेफिनेशन वो रिपीट ना करे, लेकिन जिनके पास ये डेफिनेशन नहीं लिखा है, जो नए सिरे से पढ़ रहे हैं वो लोग ये डेफिनेशन नोट कर सकते हैं. प्लीज ही डेफिनेशन लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये. आणि आपण जाहिरात लेखन हे शिकतोय. हेडिंग द्यायचंय जाहिरात लेखन आणि डेफिनेशन आलेली आहे बघा. किती सिंपल आणि छानशी छोटीशी डेफिनेशन आहे. एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की
वस्तूंची मागणी निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. वस्तु प्रोडक्ट, मागणी मतलब वो प्रोडक्ट की मांग, वो प्रोडक्ट जो है वो बार बार किसे अगर चाहिए तो उस प्रोडक्ट के बारे में, जैसे लोगों को इस तरह से उस प्रोडक्ट को इंट्रोड्यूस करना कि जिसकी वजह से वो प्रोडक्ट उन्हें बार बार चाहिए, ऐसे लगना चाहिए. तो यहाँ पे वस्तूंची मागणी निर्माण करणार करण्याच्या कलेला, निर्माण करणे म्हणजे क्रिएट करना है. वस्तु प्रोडक्ट, प्रोडक्ट को, प्रोडक्ट की चाह, प्रोडक्ट की पसंद क्रिएट करने के लिए हमें उस प्रोडक्ट को इस तरह से इंट्रोड्यूस करना पड़ता है, इस तरह से लोगों के सामने प्रस्तुत करना पड़ता है कि जिसके जरिए उस प्रोडक्ट का इंट्रोडक्शन देखने के बाद ही लोगों को लगना चाहिए कि अरे ये प्रोडक्ट तो मेरे पास आना ही चाहिए, इस प्रोडक्ट को मुझे खरीदना ही चाहिए. तो उसे ही हम जाहिरात कहते हैं कि जिसके जरिए हम लोगों तक अपने प्रोडक्ट की इंट्रोडक्शन पहुंचा देते हैं. ठीक आहे. तर काय म्हटलंय, वस्तूची मागणी निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. मग आता ही जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मागे मेन एम काय असतो, मेन उद्देश काय असतो ते बघूया. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. जैसे लोगों के मन में, लोकांच्या मनात उत्पादनाबाबत, उत्पादन प्रोडक्ट या फिर प्रोडक्शन, जो भी प्रोडक्शन बाहर निकाला है, जो भी प्रोडक्शन एक्चुअल इंडस्ट्री से मैन्युफैक्चर होके आया है, उसके बारे में चाह पैदा करना, आवड़ निर्माण करने. आवड़ निर्माण करने इसका मतलब ही है जैसे वो प्रोडक्ट मेरे पास भी होना चाहिए, ऐसे कस्टमर को लगना चाहिए. त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आणि ये प्रोडक्ट मार्केट में नया लॉन्च हुआ है, तो इस प्रोडक्ट को हमें खरीदना चाहिए, ऐसे कस्टमर को लगना चाहिए, लोगों को लगना चाहिए. तो उनका ध्यान अट्रैक्ट करना, उस प्रोडक्ट के प्रति अट्रैक्ट करना, तो उसे ही हम क्या कहते हैं, जाहिरात का मेन एम होता है. अब मुझे बता दो, जाहिरात के जरिए किसके बीच कॉन्वर्सेशन होता है, कोई बता सकता है? जाहिरात के कस्टमर और जो कस्टमर एंड एंड द, मैनेज या फिर द पर्सन हु इज गोइंग टू सेल द प्रोडक्ट. सेल द प्रोडक्ट मीन्स Customer and सेलर. वेरी गुड, कस्टमर एंड सेलर. तो यहाँ पे कस्टमर एंड सेलर के बीच ये कॉन्वर्सेशन होता है और इसका मीडियम क्या है, जाहिरात मीन्स एडवर्टाइजमेंट. एडवर्टाइजमेंट के जरिए ही ये कॉन्वर्सेशन होता है. तो अब कॉन्वर्सेशन करने के लिए वो डायरेक्टली उसके पास जाता है क्या? नो. नो. तो यहाँ पे राईट, व्हेरी गुड. तो हाँ, तो यहाँ पे जाहिरातीची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. इसका मतलब है जाहिरात, एडवर्टाइजमेंट के बहुत से जरिए हैं, उसके ढेर सारी मीडियम है, जिस मीडियम के जरिए क्या करता है सेलर जो है या मैन्युफैक्चरर जो है वो लोगों तक इस प्रोडक्ट की जानकारी जो है, इंफॉर्मेशन जो है वो पहुंचा देता है. और वो अभी कौन से हैं मीडियम, वो देखते हैं, जिसे हम मराठी में माध्यम कहते हैं. रेडियो, टीवी, चित्रपट, साथ में वर्तमान पत्र. इसके अलावा और कौन से है, कोई बता सकता है? एक हाथ दूसरा ही बताया तो भी चलेगा मुझे. दूरदर्शन. व्हेरी गुड, उत्तर. दूरदर्शन, टीव्ही, राईट, बराबर. दूरदर्शन. हाँ बरोबर आहे, पोस्टर. दूरदर्शन आणि येस, पोस्टर और वो पेपर आते ना हमारे हाँ घर हाँ के हाँ, बाहर. बराबर 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 है, वेरी गुड, बराबर है वही. और मैगजीन, मैगजीन्स, राइट, यू आर राइट, एब्सोल्युटली राइट. पोस्टर्स, राइट. और आजकल हाथ में क्या रहता है सबके? मोबाइल, मोबाइल. फोन, इंटरनेट. राइट. तो मोबाइल फोन पे कौन से ऐप के जरिए हमें पता चलता है जाहिरात का? इंटरनेट, राइट. ऑल्सो. इंटरनेट ऑल्सो, राइट, यू आर YouTube राइट. पे एड्स आते हैं. हाँ, यूट्यूब पे ऐड आते हैं, वेरी गुड. एंड व्हाट्सएप पे भी तो ढेर सारे एड्स, मतलब व्हाट्सएप पे भी फॉरवर्ड्स के जरिए भी ढेर सारे एड्स हम देख सकते हैं.
तो YouTube पे भी हम ढेर सारे एड्स देखते हैं, तो इसका ये मीडियम है कि इन सब के जरिए हमें ये एडवर्टाइजमेंट जो है वो देखने को मिलती है. ये यहाँ पे कहने का मतलब है. अब जाहिरातीचा अभ्यास करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. अब ये जो पॉइंट्स है ये हम समझने वाले हैं, ये पॉइंट्स हम लिखने वाले नहीं है. ठीक आहे. तर आता बघूया की जाहिरातीचा अभ्यास करताना आपल्याला जर जाहिरात बनवायची असेल, पेपरमध्ये आपल्याला जाहिरात ड्रॉ करायची असेल, जाहिरात लिहून दाखवायची असेल, तर आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते पाहूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे इट्स अ कॉन्वर्सेशन बिटवीन सेलर एंड कस्टमर. तो वैसे ही कुछ मैसेज यहाँ पे दिया है, एक इंफॉर्मेशन लिख के आई है, वो पढ़ते हैं पहले. जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्वाचे माध्यम हे भाषा हेच असते. या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही पुढील प्रमाणे महत्वाची ठरते. जैसे यहाँ पे कहा है, जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो. Advertisement is a message between seller and customer. इसका मतलब ही है इट्स अ कॉन्वर्सेशन बिटवीन बोथ ऑफ देम, बिटवीन देम. तो यहाँ पे आगे क्या कहा है देखते हैं. कोणत्याही संवादाचे महत्वाचे माध्यम. जैसे हमें अगर किसी से कॉन्वर्सेशन करना है, हमें किसी से बात करनी है, तो जैसे हमारे बात करने का जरिया जो है या बात करने का मीडियम जो है वो सिर्फ भाषा ही होता है, लैंग्वेज ही होता है. तो लैंग्वेज के जरिए ही हम इस कॉन्वर्सेशन को आगे बढ़ा सकते हैं या कॉन्वर्सेशन को जैसे लोगों तक पहुंचा सकते हैं और लोगों तक इनडायरेक्टली हमारे प्रोडक्ट की जानकारी दे सकते हैं. या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही पुढील प्रमाणे महत्वाची ठरते. जैसे हम आगे पॉइंट्स देखने वाले हैं कि लैंग्वेज के जरिए हम लोगों तक किस तरह से जो जानकारी या जो प्रॉपर इंफॉर्मेशन है वो पहुंचा सकते हैं. पहला पॉइंट आ रहा है, जाहिरात तयार करताना जाहिरातीचा मथळा, शीर्षक, मजकूर, भाषा इत्यादी तपशील, कंपनीची मुद्रा, लोगो इत्यादी आकर्षक असावे. जैसे जाहिरात तैयार करते समय जाहिरातीचा मथळा, मथळा का मतलब है शीर्षक या फिर इन इंग्लिश वी कैन से title which we are going to give for our advertisement, that is very important. Because of our title it is going to make it more attractive. जैसे टाइटल अगर इफेक्टिव है, टाइटल अगर अट्रैक्टिव है, तो वो जाहिरात देखने के बाद कोई भी उसे पढ़ने की इच्छा करेगा और अगर पढ़ेगा तो डेफिनेटली वो प्रोडक्ट खरीदने के लिए बारे में सोचेगा. मजकूर, मजकूर मतलब उसमें जो जो पॉइंट्स हमें लिखने हैं वो. भाषा मतलब जैसे लैंग्वेज. तपशील मतलब इंफॉर्मेशन, इंफॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट. साथ में कंपनीची मुद्रा, जैसे बहुत बड़ी बड़ी कंपनीज होती है जो थोड़े कहा जाए तो वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर या टेलीविजन, मोबाइल फोन्स, ढेर सारे बड़े बड़े प्रोडक्ट्स होते हैं, वो उनको डिस्ट्रीब्यूट करते हैं या जैसे बेचते हैं. तो वो जो कंपनीज होती है उन्हें ब्रांडेड होने की वजह से जैसे उनका लोगो जो है वो लोगो भी अपने एडवर्टाइजमेंट में देना, तो वो लोगो भी बहुत इंपॉर्टेंट है. कोई मुझे लोगो कौन से होते हैं, जानकार लोगो कौन सा है बता सकता है? यस, कोणते कोणते लोगोस तुम्हाला माहिती आहेत? Adidas, हाँ, यस, वेरी गुड. और Nike, टाइटन, वेरी गुड. देन यस, Baskin Robbins, राइट, वेरी गुड. दैट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट. वेरी गुड. और क्या है, और कौन से है? मोबाइल फोन्स में कौन से है? Puma, Samsung, It's also iPhone, Samsung, right? Very good. iPhone, These are the, right, Apple, MacBook also. Apple, MacBook. right? Very good, very good, excellent. Android, हाँ, तो ये कहने का मतलब है कि उस लोगों के जरिए हमें उस कंपनी की जानकारी हो जाती है और जैसे ही
केलं मी ऑलमोस्ट डन आहे. हे बघ कोणी नाहीये लॉबी मध्ये. नाही 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 मी केलंय तिला. मी केलंय ऍडमिट केलंय. कोणी नाहीये लॉबी मध्ये. Nobody is there in the lobby. I have already admitted. Message her. Okay. हाँ तो ये लोगो जो है उस लोगो मी मेसेज केलाय तिला. तिने मला पण पाठवला होता. लोगो के जरिए जैसे हमें पता चलता है कि इन्होंने कौन सा नया प्रोडक्ट लॉन्च किया है, और जैसे ही अगर वो वेल नोन ब्रांड है तो हम तुरंत वो प्रोडक्ट खरीदने के लिए निकल पड़ते हैं. और जैसे नया के नया मोबाइल फोन हो या टेलीविजन हो या रेफ्रिजरेटर हो वो हम लेने के लिए कोशिश करते हैं. वैसे ही वो प्रोडक्ट हमें किस तरह से पता चलता है कि नया प्रोडक्ट आया है मार्केट में? किसके जरिए पता चलता है? एडवर्टाइजमेंट के जरिए. बराबर है. ब्रांडेड एडवर्टाइजमेंट. वेरी गुड. एड आ जाती है और जैसे ही हम ब्रांडेड लोगो को देखते हैं तो वो लोगो भी बहुत ही इंपॉर्टेंट है. जैसे आप लोगों को पेपर में अगर संगणक मतलब कंप्यूटर्स के लिए एड आती है या भ्रमण ध्वनि मतलब मोबाइल फोन के लिए अगर एड बनाने के लिए आ जाएगी तो उस समय आप लोगों को भी याद रखना है कि आप लोग भी इस तरह के लोगो अपने इसमें एक मिनट. हाँ अपने एडवर्टाइजमेंट में बना सकते हैं और जिसके जरिए आप एडवर्टाइजमेंट में अगर लोगो बना देंगे तो वो और भी इफेक्टिव हो जाएगी. डेफिनेटली हमें बहुत ही अच्छे मार्क्स मिल जाएंगे. दूसरा पॉइंट देखते हैं क्या कहा है. जाहिरात तयार करताना कमीत कमी शब्दात अधिक व उपयोगी आशय सांगणे आवश्यक असते. जैसे जाहिरात तैयार करते समय हमें शॉर्ट एंड स्वीट बनानी है. मतलब लंबी चौड़ी. वो ऐसे नहीं है कि ढेर सारा लंबा चौड़ा कुछ लिख दिया उसमें ताकि लोगों को पढ़ने के लिए दिक्कत हो. ढेर सारी बातें अगर इंफॉर्मेशन अगर जाहिरात में होती है तो people are ignoring the एडवर्टाइजमेंट. पीपल बोलते कितना लंबा चौड़ा लिखा है इसमें, कौन पढ़ने वाला है ये. लेकिन उसी जाहिरात को उसी एडवर्टाइजमेंट को अगर हम शॉर्ट एंड स्वीट लिखते हैं, छोटा सा ही लिखते हैं तो लोग उसे पढ़ते भी है और डेफिनेटली उस प्रोडक्ट को खरीदने की कोशिश भी करते हैं. खरीदने के लिए वो इच्छा भी रखते हैं और खरीद भी लेते हैं. तो जाहिरात के जरिए हमें अपने प्रोडक्ट की इंफॉर्मेशन अर्थ आशय भी लोगों तक पहुंचाना है. पॉइंट नंबर 3 शब्द सोपे व आकर्षक असावेत. शब्द जो वर्ड्स हम एडवर्टाइजमेंट में इस्तेमाल करने वाले हैं वो वर्ड हमेशा सिंपल होने चाहिए. एट द सेम टाइम अट्रॅक्टिव्ह भी होने चाहिए. शक्य झाल्यास काव्यमय शब्दांचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो. मतलब हम चाहे तो काव्यमय शब्द मतलब जैसे पोएम फॉर्म्स को भी हमारे एड में लिख सकते हैं. जैसे पोएम फॉर्म में अगर हम लिखते हैं तो वो और भी अट्रॅक्टिव्ह इफेक्टिव्ह बन जाता है. पॉइंट नंबर 4 कंपनीचा पत्ता व वस्तूचे महत्व तसेच उपयोगिता या गोष्टी लिहिणे आवश्यक आहे. देखो क्या कहा है. कंपनी सा पत्ता. कंपनी के जरिए अगर हम किसी प्रोडक्ट को लॉन्च कर रहे हैं, मार्केट में बता रहे हैं तो कंपनी के जरिए अगर हम कंपनीचा पत्ता मतलब देना भी जरूरी है. कंपनी के जरिए अगर कोई प्रोडक्ट भी लॉन्च हो रहा है तो हमें याद रखना है कि ये प्रोडक्ट जो है वो हमें लोगों तक, अगर लोगों को वो प्रोडक्ट खरीदना है तो हमें वहां पे कंपनी का एड्रेस देना भी जरूरी है. वस्तु आणि वस्तूचे महत्व. प्रोडक्ट के साथ साथ प्रोडक्ट की जानकारी भी देना जरूरी है. एट द सेम टाइम वो किस तरह से यूजफुल है. उपयोगिता का मतलब है यूजफुलनेस. प्रोडक्ट किस तरह से यूजफुल है ये भी हमें वैसे ही लोगों तक पहुंचाना है और उसके लिए उसकी इंफॉर्मेशन भी हमें एडवर्टाइजमेंट में देनी है. पॉइंट नंबर 5 जाहिरात तयार करताना विषयानुरूप छोट्या मोठ्या आकृत्या व चित्रे उपयुक्त ठरतात. आवश्यकता वाटेल तेथे घोषवाक्यांची योग्य मांडणी रचना करून जाहिरात तैयार करावी. जैसे यहाँ पे कहा है जाहिरात तैयार करते समय विषयानुरूप
जो भी सब्जेक्ट दिया है, जो भी टॉपिक दिया है, उस टॉपिक के लिए हम वहां पे अपनी जाहिरात में छोटे छोटे ड्राइंग्स भी बना सकते हैं, जिसकी वजह से हमारी एडवर्टाइजमेंट जो है वो ज्यादा इफेक्टिव बन जाएगी. फॉर एक्झाम्पल, अगर छाती की ऍड आहे, छत्रीची जाहिरात आहे, तर आपण छोट्या छत्र्या बनवू शकतो किंवा एकच मोठी छत्री बनवू शकतो. आईस्क्रीमची अगर जाहिरात आहे किंवा आईस्क्रीम की ऍड है, तो हम आइसक्रीम के अलग अलग फ्लेवर्स के बारे में लिख सकते हैं. आइसक्रीम के अलग अलग टाइप्स कौन से हैं, जैसे कोन में आता है, कप में आता है, वो सभी हम ड्रॉ करके अपने जाहिरात में दिखा सकते हैं. हम चाहे तो छोटे फॉर्म में उसे ड्रॉ कर सकते हैं, या फिर बड़ा जाहिरात में बड़ा फॉर्म भी, बड़ा ड्रॉइंग भी बना सकते हैं. ऐसा यहाँ पे कहा है. आवश्यकता वाटेल तेथे घोषवाक्यांची योग्य मांडणी करा. जैसे हम कभी कभी कोट्स देते हैं, तो वो कोट्स जो है वो भी अगर सही तरीके से लिखा जाए तो हमारी जाहिरात और भी इफेक्टिव हो जाएगी. फॉर एग्जाम्पल, ठंड ठंड गार गार, ऐसा अगर हमने लिखा कि, या फिर अगर ब्लड डोनेशन कैंप के लिए जाहिरात बना रहे हैं तो हम वहां पे कोट के तौर पर दे सकते हैं, रक्तदान हेतु श्रेष्ठ दान. तो ये जो कोट है वो भी हम अपनी जाहिरात में ऐड कर सकते हैं. तो इस तरह से जाहिरात करते समय, लिखते समय, ड्रॉ करते समय हमें इन सभी बातों को ध्यान में रखना है. पॉइंट नंबर 6, जाहिरात तैयार करताना बच्चों मैम ने एक मैसेज करी है, मैम नोबडी इज देयर इन द लॉबी. अभी तो मुझे कोई दिख नहीं रहा है लॉबी में. यस मैम. हाँ, ठीक है. नोबडी इज देयर, एक ही है. एक मिनट है बच्चों. हाँ, पॉइंट नंबर 7, नाही तर नोबडी. येस मॅम. हाँ, आय हॅव ऑलरेडी ऍडेड, असं पण टाक पुढे. ग्राहकांच्या फॅशन्स, सवयी सतत बदलत असतात. जैसे ग्राहकांच्या फैशंस मतलब कस्टमर्स जो होते हैं उनके फैशंस आए दिन चेंज होते रहते हैं, हमें भी मालूम है ये बात. तो ग्राहकांच्या फॅशन्स, सवयी मीन्स हॅबिट जो है वो आए दिन चेंज होते रहते हैं. त्यासाठी जाहिरात सतत बदलणे शक्य नसते. म्हणून जाहिरात करताना ती काळाला अनुसरून असावी. अब देखो ये जो पॉइंट है इसके लिए हमें याद रखना है कि जाहिरात बनाते समय उसके ऊपर ढेर सारा पैसा खर्च करना पड़ता है. जिसका ये प्रोडक्ट है उस प्रोडक्ट की कंपनी को ढेर सारे पैसे खर्च करने पड़ते हैं और उस जाहिरात को बनाना पड़ता है. ओके, तो जैसे ही ये जाहिरात वो बनाते हैं और कस्टमर्स के फैशंस अगर चेंज हो जाते हैं, हैबिट्स चेंज हो जाते हैं, और वो अगर कोई दूसरा प्रोडक्ट चेंज मतलब इच्छा रखता है दूसरा प्रोडक्ट इस्तेमाल करने की, तो भी हम जाहिरात को चेंज नहीं कर सकते, क्योंकि जाहिरात के ऊपर ढेर सारा पैसा खर्च किया होता है. तो हमें एक बात याद रखनी है, जाहिरात जब हम बनाने वाले हैं या जाहिरात जब हम बनाते हैं तो उस समय हमें एक ही बात याद रखनी है, वो इस कदर अट्रैक्टिव बनानी है या इस कदर इफेक्टिव बनानी है कि जाहिरात चेंज करने की नौबत ना आए. और दूसरी इंपॉर्टेंट बात, कस्टमर्स के फैशंस भले ही चेंज हो जाए, हमारी जाहिरात जो है वो कभी भी पुरानी या आउटडेटेड नहीं लगनी चाहिए. ये इंपॉर्टेंट बात है. तो चलो बच्चों, एक दो क्वेश्चंस मैं आप लोगों को पूछने वाली हूँ, आपको उसके ऊपर आंसर देना है. तो जो पॉइंट्स हमने 7 पॉइंट्स अभी डिस्कस किए उसके ऊपर ही मेरे क्वेश्चंस है. ये पॉइंट्स सभी मैंने आप लोगों को बताए कि हमें क्या क्या बातें याद रखनी है. तो कोई मुझे बता सकता है, हमने देखा है कि लैंग्वेज का इंपॉर्टेंस कितना है जाहिरात बनाते समय. तो अगर मुझे कर्नाटका में कोई प्रोडक्ट को सेल करना है और मैं जाहिरात अगर मराठी में बनाती हूँ, तो क्या मेरा प्रोडक्ट वहां पे सेल हो जाएगा?
नाही. MS. कर्नाटक भाषामध्ये बरोबर है। हाँ, तो मुझे वहां की जो रीजनल लैंग्वेज है उसी लैंग्वेज में मुझे मेरी जाहिरात जो है वो बनानी पड़ेगी। इसका मतलब है कि मुझे कन्नड़ा लैंग्वेज में ही जाहिरात बनानी पड़ेगी और तब जाके मेरे प्रोडक्ट के बारे में इंफॉर्मेशन लोगों तक पहुंच जाएगी। तो दिस इज एन एग्जांपल कि आप लोगों को याद रखना है कि किस तरह से कौन सा प्रोडक्ट कौन सी रीजन में सेल करना है और उस समय हमें वहां की रीजनल लैंग्वेज जो है वो भी हमारे लिए बहुत ही इम्पोर्टेंट है। और वो रीजनल लैंग्वेज जो है वही हमें रीजनल लैंग्वेज की मदद से लोगों तक प्रोडक्ट की इंफॉर्मेशन पहुंचा देनी है। ओके, बाद में दूसरा एग्जांपल एक देखते हैं और उसके बाद हमारे टाइप्स जो है वो जान लेते हैं कौन से टाइप्स है। दूसरा मेरा एग्जांपल है कि अगर समर सीजन चल रहा है और समर सीजन में मैं अगर थर्मल वेयर की एड करती हूँ तो मेरा प्रोडक्ट बेचा जाएगा, सेल हो जाएगा? नहीं, वेरी गुड, नहीं होना। वेरी गुड। तो उस प्रोडक्ट को सेल करने के लिए मुझे एडवर्टाइजमेंट लोगों तक कब पहुंचानी पड़ेगी, कब दिखानी पड़ेगी, कौन से सीजन में? विंटर सीजन में। वेरी गुड, एक्सीलेंट। विंटर सीजन में। विंटर सीजन में अगर मैं थर्मल वेयर की एड बनाती हूँ और अगर वो दिखाती हूँ तो डेफिनेटली वो प्रोडक्ट जो है वो सेल हो जाएगा। हेलो बच्चों, हर्ष, हर्ष तुझा माइक प्लीज म्यूट कर। अच्छा, तो ओके बच्चों, लाइबा। अच्छा, तो हम नहीं, माइक बंद करो बेटा, आपके यहाँ से थोड़ा आवाज आ रहा है। ओके, सॉरी नो इट्स ओके। अच्छा, तो हमें ये बातें याद रखनी है तो उसके जरिए ही हम अपनी एडवर्टाइजमेंट जो है वो उसे इफेक्टिव बना सकते हैं। तो आई होप सबने हेडिंग दिया है, एडवर्टाइजमेंट की डेफिनेशन लिखी है। तो अभी इसके बाद हम जैसे जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती उसके बारे में जानकारी लेने वाले हैं। आप चाहे तो बच्चों वहां पे लिख सकते हो जाहिरात लेखनाचे प्रकार। जाहिरात लेखनाचे प्रकार ऐसा लिखो। हेडिंग देना है सबको, जाहिरात लेखनाचे प्रकार। मिस पण तुम्ही क्लासमध्ये तुम्ही हेच लिहायला सांगितलेलं टॉपिक जाहिरात मूल्यमापनाच्या कृती. हा नाही ठीक आहे, पण सोपं आहे. तुम्हाला कसं क्लासमध्ये तुम्ही माझ्या बरोबरच असता म्हटल्यावरती तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही मला विचारू शकता. पण आता बरीचशी बाहेरची मुलं पण आहेत, त्यामुळे त्यांना कळण्यासाठी मी असं सांगितलंय प्रकार लिहा. तुम्ही पण लक्षात ठेवा मूल्यमापन कृती म्हणजेच प्रकार. ठीक है, टाइप्स। जाहिरात लेखन के जो टाइप्स है, एडवर्टाइजमेंट के जो टाइप्स है वो अब हम देखने वाले हैं बच्चों। तो पहला टाइप आ रहा है शब्दावरून जाहिरात लेखन। दूसरा टाइप है जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे। ये चारों टाइप नोट करने हैं बच्चों। उसके बाद आ रहा है पॉइंट नंबर 3, टाइप नंबर 3 विषय देऊन जाहिरात लेखन। एंड उसके बाद टाइप नंबर 4 दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे। तो सबसे पहला टाइप, ये चारों पॉइंट नोट करने हैं बच्चों। पहला टाइप है शब्दावरून जाहिरात लेखन। जैसे पहला टाइप जो है जिसके जरिए हमें 4 वर्ड्स या 5 वर्ड्स दिए जाते हैं और वो 5 वर्ड्स जो है उनकी मदद से हमें अपनी जाहिरात बनानी है, याद रहे। उसके बाद टाइप नंबर 2 जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे। हमें पेपर में जाहिरात लिखकर आती है, एंटायर जाहिरात बॉक्स में प्रॉपरली लिख के मिलती है और उसके ऊपर हमें क्वेश्चंस पूछे जाते हैं। कृति सोडवणे का मतलब है क्वेश्चंस जो पूछे जाते हैं उन क्वेश्चंस को आप लोगों को आंसर करना है। जैसे कुछ क्वेश्चंस रिलेटेड टू जाहिरात होते हैं और उनको वहां पे जाहिरात की मदद से ब्रीफ करना है। जाहिरात की मदद से हमें वो उसके आंसर्स लिखने हैं। पॉइंट नंबर 3, टाइप नंबर 3 विषय देऊन जाहिरात लेखन। जैसे हमें विषय दिया जाता है, जाहिरात लेखन का टॉपिक दिया जाता है और
टॉपिक की मदद से हमें वो जाहिरात ड्रॉ करनी है, बनानी है. जैसे आईस्क्रीम पार्लरची जाहिरात बनवा, छत्रीच्या दुकानाची जाहिरात बनवा किंवा शाळेच्या बैग्सची जाहिरात बनवा. स्कूल बैग्स जो होते हैं उसके लिए अगर उसके दुकान की जाहिरात बनानी है, ऐसा लिख के आता है और आप लोगों को वो जाहिरात बनानी होती है. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 4 या टाइप नंबर 4 इज दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. जो जाहिरात दी है उस जाहिरात को और भी अट्रैक्टिव तरीके से क्या करना है, रिपीट करना है, लिखना है. जो जाहिरात हमें दी है वो सिंपल फॉर्म में होती है, सिंपली ड्रॉ की होती है. उसे हमें अट्रैक्टिव बनाना है, बहुत सुंदर बनाना है और फिर से उसी जाहिरात को प्रेजेंट करना है या लिखना है हमारे आंसर पेपर में. तो इस तरह से ये 4 टाइप होते हैं. तो ये 4 टाइप झट से नोट कर लो बच्चों. मिस यस यस बोला. मिस मासिके म्हणजेच मॅगझिन. मासिके म्हणजे अनुष्का काय म्हणते? मिस मासिके म्हणजेच मॅगझिन. हा, मासिकी म्हणजे मॅगझिन असं नाही येणार. कशासाठी म्हणते पण तू हे? म्हणजे जाहिरात तुम्ही आपण बोललात ना हा. जाहिरात मॅगझिन मध्ये येते. माध्यमामधून हा, पण नाही म्हणजे मास्टर की नाही. मास्टर की ही आपल्या अभ्यासासाठी असते. मॅगझिन म्हणजे कोणती, तर आता बघ वेगवेगळी फेमिना आहे किंवा वेगवेगळे जे मॅगझिन्स असतात ना की ज्याच्यामध्ये बरेचसे इन्फॉर्मेशन लिहून येतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही नवीन होणारे इव्हेंट्स असतात, त्यांच्याबद्दलची पण माहिती लिहून येते. ती जी मॅगझिन्स आपल्याला बुक स्टॉल मध्ये मिळतात विकत, तर त्याबद्दल मी बोलत होते. त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात आणि त्याच्यातनं आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट्स कळतात. ठीक है मिस. ओके अच्छा. ओके, आई होप सबका लिख के हो गया होगा. कोई लिख रहा है अभी भी? नो मिस. नो मिस. ओके ठीक है. अच्छा बच्चों, तो अभी हम टाइप्स तो हमने देखे कौन से हैं 4 टाइप्स. तो इन टाइप्स के बारे में हम थोड़ी एक्सरसाइज सॉल्व करेंगे. बहुत देर से हम सुन रहे हैं, पढ़ रहे हैं, तो अब थोड़ी सी चारों टाइप जो है उनकी एक्सरसाइज जो है वो हम सॉल्व करते हैं. ओके, तो एक एक करके वो एक्सरसाइज जो है वो आपको एक एक टाइप डिस्प्ले होगा. देखो बच्चों, आप लोगों ने क्लास में अगर किया भी है तो उसके लिए मैं वहां पे आप लोगों को दूसरा टॉपिक दे रही हूँ, तो वो भी टॉपिक आप कर सकते हो. और किसी भी हाल में यहाँ पे हार्डली 10 मिनट्स में आपको 10 within 8 to 10 minutes you have to draw the जाहिरात, मतलब जाहिरात एडवर्टाइजमेंट, एंड एडवर्टाइजमेंट ड्रॉ करके आपको प्रैक्टिस के तौर पर इसे करना है. ओके, तो स्टार्ट करते हैं बच्चों. एवरीबडी इज रेडी? Yes. Yes. ओके ठीक है. तो हमारा नमूना कृति का जो पहला जो पार्ट है वो आपका जो पहला टाइप है वही टाइप मैं पहले दिखा रही हूँ आप लोगों को बच्चों. ये सेकंड टाइप हम बाद में करेंगे. पहला टाइप हम, हाँ ये देखो, दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन करा. हेडिंग देना है सबको. नमूना कृति ऐसा भी लिख सकते हो या फिर एक्सरसाइज नंबर 1 ऐसा लिख सकते हो. टाइप नंबर 1 ऐसा भी लिख सकते हो. जो आपको आपके टाइप्स जो अभी हमने पढ़े उसमें पहला दिया क्या है टाइप, कोई रीड कर सकता है? क्या दिया है टाइप पहले? शब्दावरून जाहिरात लेखन. अच्छा, शब्दावरून जाहिरात लेखन. तो शब्दावरून जाहिरात लेखन के लिए ये हेडिंग आया है. देखो, नमूना कृति शब्दावरून जाहिरात तैयार करा. तो ऐसे हेडिंग देना है सबको. और यहाँ पे देखो 5 वर्ड्स दिए हैं. 5 वर्ड्स आपको वहां पे नोट करने हैं.
गार माफक दर, ठंड ठंड, आइसक्रीम पार्लर आणि आस्वाद, ऐसा दिया है। और देखो किस तरह से जाहिरात यहाँ पे दिखाई दे रही है। आप भी उसी तरह से जाहिरात को बना सकते हो। 2 वर 1 मोफत, ठंड ठंड, गार आस्वाद आइसक्रीम पार्लर। अब आस्वाद ये वर्ड जो ऊपर दिया है उसे भी हमने ऐड कर दिया है, और उसके साथ आइसक्रीम पार्लर ये वर्ड दिया है। दोनों को जोड़कर हमने अपने आइसक्रीम की दुकान का नाम ही आस्वाद आइसक्रीम पार्लर ऐसे लिख दिया है। तो जिन्होंने ये ऐड पहले बनाई है वो इसी ऐड को दूसरे नए तरीके से बना सकते हैं, तो और एक तरह से प्रैक्टिस भी हो जाएगी आप लोगों की। तो जिन्होंने ये ऐड पहले बनाई है वो फिर से उसे अलग तरीके से बना सकते हैं। और जो न्यू स्टूडेंट्स हैं वो इसे देखकर अपने नोटबुक में प्लीज कॉपी कर सकते हो। झट से बनाना है इसे। प्लीज यू हैव टू मेंशन शब्दावरून जाहिरात तैयार करा, टाइप नंबर 1, एक्सरसाइज 1 एंड गार माफक दर, ठंड ठंड, आइसक्रीम पार्लर एंड आस्वाद। ये पॉइंट्स प्लीज नोट करने हैं आपको बच्चों। आणि बघा कसं लिहिलेलं आहे, थंड थंड गार, जैसे स्लोगन के जैसा, कोट के जैसा लिख के दिया है ऊपर। आमच्याकडे सर्व प्रकारची व सर्व चवींची आइसक्रीम मिळतात, ऐसे लिखा है। फ्लेवर्स भी वहां पे नोट किए हैं। आप लोग भी अपनी बुक में फ्लेवर्स नोट कर सकते हो। मैंगो, सीताफल, बटरस्कॉच, वैनिला, ब्लैकबेरी, टूटी फ्रूटी, इस तरह से लिख सकते हो। एंड लास्ट में एड्रेस लिखना है, आस्वाद आइसक्रीम, महात्मा गांधी रोड, महेश ट्यूटोरियल समोर, ठाणे पश्चिम, इस तरह से एड्रेस भी देना है। एट द सेम टाइम यू हैव टू मेंशन मोबाइल नंबर या फिर लैंडलाइन नंबर। तो उसके लिए आप लोग लिख सकते हो भ्रमण ध्वनि क्रमांक, एंड उसके बाद अगर चाहो तो आप ये भी लिख सकते हो भ्रमण ध्वनि क्रमांक या फिर दूरध्वनि क्रमांक। भ्रमण ध्वनि क्रमांक मतलब मोबाइल नंबर, एंड दूरध्वनि क्रमांक मतलब लैंडलाइन नंबर। आप जो नंबर लिखने वाले हो आप उस तरह से लिख सकते हो, या फिर संपर्क करा एंड नंबर दे सकते हो। तो चाहो तो संपर्क करा ऐसे भी लिख सकते हो। ओके Ma'am, we have to draw all things with pen. Yeah, you have to write everything with pen, dear students. You are not supposed to use pencil because we are not allowed to use pencil in the paper. So the drawing which we are going to draw these मतलब जो आइसक्रीम दिया है ड्रॉ करके these objects, तो ये भी हमें पेन से ही ड्रॉ करने हैं। So if you are having problem to draw with pencil, then first you can draw with a light pencil and then you can make a outline. Okay, so outline आप लोग बना सकते हैं उसके ऊपर, ताकि वो पेन से ही ड्रॉ किया है ऐसे दिखेगा। लाइट पेंसिल से आप थोड़ा सा पहले ड्रॉ करके लो और फिर उसके ऊपर पेन का इस्तेमाल करो। किसी भी हाल में पेन से ही एंटायर जाहिरात जो है वो लिखनी है, पेंसिल का इस्तेमाल नहीं करना है, बिकॉज वॉट एवर इज रिटन इन द पेंसिल टीचर इज नॉट गोइंग टू गिव यू द मार्क्स। मिस यस अनुष्का। मिस होमवर्क मध्ये तुम्ही मागच्या वेळेला दिलेले ना जाहिरात हाँ. ही हाँ परत लिहायची आम्हाला तुम्ही नवीन. हवं असल्यास ऐका, तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही दुसरं हे करा, दुसरं घेतला टॉपिक तरी चालेल, आणि नाहीतर लिहू नका, हरकत नाही, जे नवीन आहेत त्यांना लिहू दे। आणि तुमची ऑलरेडी होमवर्क ह्याच्यात पण झालेली आहे ना ड्रॉ करून, म्हणजे हरकत नाही। ठीक आहे? जे लिहितायत त्यांनी Hello, लवकर Miss. लिहायचं। येस Miss, do we even have to write email address? या
If you can write email address. Right. Very good. Good question. Right. जहां पे जरूरत हो वहां पे आप ईमेल आईडी, ईमेल एड्रेस भी दे सकते हो. डन मिस. डन. वेरी गुड. ओके, सबका हुआ है लिख के? मिस जाहिरात मध्ये फेक ईमेल लिहायचा. हो, फेक ईमेल लिहायचा. अगदी आपण लेटर रायटिंग सारखा जरी ईमेल लिहिला तरी चालू शकतो. abc123@gmail.com वैसा भी लिखोगे तो भी चलेगा. ट्राय टू अवॉइड नेम्स. नाव लिहिणं टाळा. बाकी काही करू नका. नाम लिखना मना है तो प्लीज नाम मत लिखो. ओके, आई होप सबका हो गया है लिख के. यस, स्टिल एनीबडी इज राइटिंग? कोई लिख रहा है? ओके, मैं स्क्रीन चेंज कर रही हूँ बच्चों. स्क्रीन स्लाइड चेंज कर रही हूँ. हमारा पहला टाइप था शब्दावरून जाहिरात तयार करणे. दूसरा हमारा टाइप है, कोणता आहे टाइप? वाचून दाखवा. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. शाबास. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. तर आपण आता त्या टाइप वर जातोय. हा, हे बघा इथे जाहिरात आपल्याला दिलेली आहे. हा, एक्सरसाइज टाइप नंबर 2 आप लोग साइड में लिख सकते हो. और यहाँ पे ये जाहिरात हमें ड्रॉ करके दी है. जाहिरात हम ड्रॉ नहीं करने वाले हैं. डायरेक्टली वी आर गोइंग टू राइट द क्वेश्चन आंसर्स. इसके ऊपर जो क्वेश्चंस पूछे हैं, दोज हु आर न्यू कैन प्लीज नोट डाउन द क्वेश्चंस एंड आंसर्स हम लोग देंगे. अभी देखते हैं आंसर्स. वन बाय वन यू हैव टू आंसर मी स्टूडेंट्स. चौकट पूर्ण करा. जाहिरातीचा विषय काय आहे बरं? जाहिरातीचा विषय इथे गिर्यारोहणाची जाहिरात. बरोबर है, गिर्यारोहणाची जाहिरात. ऐसा इसका टाइप है. टॉपिक जो है वो है गिर्यारोहणाची जाहिरात. तो आप लोग इस तरह से लिख सकते हो, गिर्यारोहणाची जाहिरात. त्याच्यानंतरचा प्रश्न है आयोजक. आता एंटायर जाहिरात रीड करने के बाद हमें पता चलता है कि इसके आयोजक कौन है, ऑर्गेनाइजर कौन है. कौन है इसके ऑर्गेनाइजर? मनीष भोसले. मनीष भोसले. वेरी गुड, मनीष भोसले. तो वी आर गोइंग टू राइट मनीष भोसले. तो जो नए हैं वो लिखो. नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 इज चौकट पूर्ण करा. उसमें से पहला क्वेश्चन है जाहिरातीचा विषय गिर्यारोहणाची जाहिरात, ऐसे लिखना है. देन पॉइंट नंबर क्वेश्चन नंबर 2 आयोजक, और वहां पे लिखना है मनीष भोसले. मनीष भोसले ऐसे लिखना है. लिहिलंय सर्वांनी? पुढच्या प्रश्नावर जाऊया आता आपण. येस मॅम. ओके. गिर्यारोहण मोहिमेची वैशिष्ट्ये. अब यहाँ पे गिर्यारोहण मतलब क्या, कोई बता सकता है? माउंट क्लाइंबिंग. माउंट क्लाइंबिंग, ट्रेकिंग. राइट, माउंटेन ट्रेकिंग. आप ट्रेकिंग भी कह सकते हो, माउंट क्लाइंबिंग भी कह सकते हो. तो गिर्यारोहण म्हणजेच काय तर ट्रेकिंग. आणि गिर्यारोहणाच्या मोहिमेची वैशिष्ट्य मतलब गिर्यारोहण का जो ये वर्कशॉप दिया है उन्होंने, या कैंप जो अरेंज किया है, जिसके जरिए ये एडवर्टाइजमेंट हम तक पहुंचाई है, तो उसके फीचर्स क्या है, ऐसे पूछा है. एंटायर एडवर्टाइजमेंट में हमें फीचर्स दिखाई दे रहे हैं? येस मिस. अच्छा, ओके. तो एक एक करके बता दो, क्या बताए हैं फीचर्स? पहला वाला क्या पूर्व है? नियोजित गिरिभ्रमण. वेरी गुड. दूसरा राहणे, हाँ, खाणे राहणे. मोफत. बरोबर है. उपकरणे उपलब्ध. वेरी गट गुड. पद्धती. गट पद्धति. वेरी गुड. तो यहाँ पे 4 पॉइंट्स हम इस तरह से लिख सकते हैं कि पूर्व नियोजित गिरि भ्रमण मतलब प्री प्लान्ड ट्रेकिंग. प्री प्लान्ड है इसीलिए वर्ड इस्तेमाल किया है पूर्व नियोजित. रहने खाने मुफ्त मतलब रहने की
और खाने पीने की ये जो सुविधा है वो फ्री ऑफ कॉस्ट रहेगी। मतलब आप लोग जो पैसा भर रहे हो उसमें ही ये सब ऐड हो जाएगा, ऐसा उन्होंने नोट करके दिया है फीचर्स में। उसके बाद उपकरणे उपलब्ध, इसका मतलब ट्रैकिंग के लिए जो जो इक्विपमेंट्स आप लोगों को लगते हैं वो सभी इक्विपमेंट्स हम आपको प्रोवाइड करने वाले हैं। हमारे पास वो पहले से ही अवेलेबल है, उपलब्ध है। गट पद्धति मतलब जैसे ग्रुप फॉर्म किए जाएंगे आप लोगों के और फिर आपको ट्रैकिंग के लिए निकलना है। तो ये 4 पॉइंट्स जो है वो आपको नोट करने हैं बच्चों। लिखा सबने? अगला क्वेश्चन देखते हैं। यस मैम। ओके, ओके, अगला क्वेश्चन देखते हैं। नाउ क्वेश्चन नंबर 3, शेवटची तारीख। आता शेवटची तारीख कोणती आहे बघा, दिसतंय का तुम्हाला? 5 एप्रिल. 5 एप्रिल. शाबास, 5 एप्रिल, अगदी बरोबर आहे. 5 एप्रिल. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये 5 एप्रिल ही तारीख शेवटची म्हटली, कारण तिथे म्हटलंय अधिक माहितीसाठी 5 एप्रिल पर्यंत संपर्क करा. 5 एप्रिल पर्यंत संपर्क करायचा आहे, म्हणजेच 5 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. 5 एप्रिल नंतर जर संपर्क केला तर आपल्याला तिथे जायला, ट्रेकिंग साठी जायला मिळणार नाहीये. म्हणून लास्ट डेट आहे 5 एप्रिल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न येतोय, पंचम हायकर्सचा पत्ता कोणता आहे बरं? पत्ता दिलाय का जाहिरातीमध्ये? 122 डॉक्टर परांजपे, शिवाजीनगर. शिवाजीनगर पुणे. Very good. दूरध्वनी क्रमांक, हा ठीक आहे, दूरध्वनी क्रमांक पण दिलाय, बरोबर आहे. पंचम हायकर्सचा पत्ता विचारलाय तर तुम्हाला फक्त 122 डॉक्टर परांजपे, शिवाजीनगर, पुणे असं लिहायचंय. आणि ह्याच्या नंतर येस, काय विचारायचंय का? किसी को कुछ पूछना है? ओके. तर त्याच्यानंतर 5वा प्रश्न वेगळा पण येऊ शकतो आणि त्यामध्ये दूरध्वनी क्रमांक असंही विचारलं जाऊ शकतं. तर तिथे आपल्याला दूरध्वनी क्रमांक दिलाय का? काय लिहिलंय तिकडे दूरध्वनी क्रमांक म्हणून? 2443322. शाबास, अगदी बरोबर आहे. म्हणजे 5वा प्रश्न जर विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर असंही देऊ शकता, हे लक्षात ठेवायचंय. ऍड्रेस लिहिलाय सर्वांनी? आपला हा प्रश्न पूर्ण झालेला है। ओके ओके, तर ये हमारा टॉपिक जो है, मतलब सेकंड टाइप जो है वो भी हमारा कंप्लीट हो गया है। अब हम उसके आगे का टाइप देखेंगे। थर्ड टाइप क्या है? विषय देऊन जाहिरात लेखन. व्हेरी गुड, विषय देऊन जाहिरात लेखन. मग आता इथे विषय दिलेला आहे, दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन करा. सो एव्हरीबडी इज गोइंग टू नो मेंशन इन योर नोटबुक कि एक्सरसाइज नंबर 3 ऐसा लिखो या फिर टाइप नंबर 3 एंड दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन करा. तो यहाँ पे आप लोगों को गिरिकुंज रिसोर्ट की जाहिरात बनवा ऐसे कहा है। गिरिकुंज रिसोर्ट में उसका जो है उसके ऊपर आप लोगों को जाहिरात बनानी है। तो देखो जाहिरात आपकी कुछ इस तरह से होनी चाहिए। यहाँ पे किस तरह से देखो, गिरिकुंज रिसोर्ट लिखा है, मग आता विचार नको लगेचच या बघू ऐसे लिखा है। जैसे पोएम फॉर्म में कुछ पाठ लिखा होता है तो वैसे भी यहाँ पे नोट किया है। हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट, ऐसा भी इसमें लिखा है। आणि हे लिहून लोकांना अट्रॅक्ट केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला जर हिरव्या हिरव्या रंगाचा घाट बघायचा असेल तर तुम्ही खंडाळ्याला या, खंडाळ्याच्या घाटात या, असं जसं या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे। तुझ्या साडीसारखाच घनदाट असा हिरवा रंग इथे खंडाळ्यामध्ये पाहायला मिळतो, असं या कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे, असं या गाण्यातनं सांगितलेलं आहे। मग असाच जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा गिरिकुंज रिसॉर्टला भेट द्यायला विसरू नका। हॅलो 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 हॅलो, कुणाकडनं एवढा आवाज येतोय? प्लीज स्टुडंट्स, माईक
Aryan's mic is I know. Participants. ते बाहेर असतं बंद कर, आर्यनकडे आहे ते म्यूट. आर्यन. बाकी कुठे नाही. आर्यन माईक ऑन करू नकोस, म्यूट ठेव, सगळ्यांना डिस्टर्ब होतोय. ओके, ठीक है. तर मग अशा प्रकारे इथे दिलेला है. आणि हा गिरिकुंज रिसोर्ट का एड्रेस भी वहां पे दिया है. देखो लिखा है गिरिकुंज रिसोर्ट, देवगिरी मार्ग, लोनावड़ा, ऐसे दिया है वहां पे. और वहां के बारे में खास तौर पे इंफॉर्मेशन भी दी है. आप लोगों को ये ड्रॉ करना है बच्चों. जो नए हैं बच्चे, प्लीज ये ड्रॉ करके ले लो. तर अगदी घरच्या सारखे जेवण, मतलब घर के जैसा खाना यहाँ पे अवेलेबल होगा. निसर्ग सानिध्य, मतलब नेचर की ब्यूटी भी आप लोगों को देखने को मिलेगी. रेन डांस होगा वहां पे. धबधबे एट द सेम, मतलब वाटरफॉल एट द सेम टाइम. वेव पूल जो है वहां पे भी आप एंजॉय कर सकते हो. आणि अहो काही काळ अगदी जगाचा विसरच पडतो, ऐसे भी यहाँ पे एक्सक्लेमेशन मार्क में लिख के आया है कि जैसे आपको दुनिया आप भूल जाओगे और यहाँ पे एंजॉय करोगे तो आपको बहुत ही अच्छा लगेगा, ऐसा भी यहाँ पे लिखा है. तो आप लोगों को सिर्फ इसमें एक बात ऐड करनी है बच्चों कि संपर्क क्रमांक एंड ईमेल आईडी आप लोग इसमें ऐड कर सकते हो. ओके. हाँ, जिन्होंने ये ऐड पहले ही बनाई है तो उनके लिए मैं बता रही हूँ. यहाँ पे मैं दूसरे 2 टॉपिक आप लोगों को दे रही हूँ, तो आप लोग चाहो तो एज अ होमवर्क भी बना सकते हो उसको. एक्स्ट्रा टॉपिक्स के तौर पर मैं ये बता रही हूँ. एंड दोज हु आर न्यू कैन ऑल्सो मेंशन दोज टॉपिक, यू कैन प्रैक्टिस एट होम. ओके. स्टेशनरीच्या दुकानाची जाहिरात तयार करा. स्टेशनरी जो स्टोर होता है, तो स्टेशनरी स्टोर की जाहिरात हमें बनानी है. तो उसके बारे में आप लोगों को मालूम है कि स्टेशनरी के दुकान में क्या क्या मिलता है. वो सभी प्रोडक्ट्स हमें वहां पे अवेलेबल होते हैं. तो वही सभी प्रोडक्ट्स के बारे में इंफॉर्मेशन देते हुए आप लोगों को जाहिरात बनानी है कि जहाँ पे हमें पेन्स मिल सकते हैं, बुक्स मिल सकते हैं, नोटबुक्स मिल सकते हैं, इरेजर मिल सकता है और ढेर सारे क्लास रूम्स के लिए जो जो चीजें यूजफुल है वो सभी चीजें वहां पे मिल सकती है. तो उसको आप लिख सकते हो. दूसरा टॉपिक जो है वो मैं बता रही हूँ कि जैसे चष्म्याच्या दुकानाची जाहिरात तयार करा. चश्मा मतलब जैसे स्पेक्स जो होते हैं उसका दुकान किस तरह से होता है उसके बारे में आपको जानकारी देते हुए एडवर्टाइजमेंट बनानी है, जहां पे हमें सन ग्लासेस भी, ग्लेयर्स भी मिलते हैं, ये बात याद रहे. तो वो भी आप उसमें ऐड कर सकते हो. ठीक है. ये 2 टॉपिक आपको मैंने अलग से दिए हैं. दोज हु वांट कैन ड्रॉ दीज एडवर्टाइजमेंट ऑल्सो. आलंय का लक्षात? मिस दोन्ही टॉपिक रिपीट करा. हा. पहिला टॉपिक आहे स्टेशनरीच्या दुकानाची जाहिरात करा. दिस इज फॉर प्रैक्टिस. आप लोग होम घर पे इसकी भी प्रैक्टिस कर सकते हो. स्टेशनरीच्या दुकानाची जाहिरात करा. मिस झालं. ओके. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे चष्म्याच्या दुकानाची जाहिरात तयार करा. थँक्यू मिस. या वेलकम. ओके डियर स्टूडेंट्स, हो गया है. जो ड्रॉ कर रहे थे उनका लिख के हो गया, ड्रॉ करके हो गया है या अभी भी कोई ड्रॉ कर रहा है?
20। ओके ठीक है, अगले टॉपिक पे चलते हैं। एनीबडी इज राइटिंग? ड्रॉ कर रहा है कोई, या अगले टॉपिक पे जाऊं मैं? नो मैम, अगले टॉपिक पे जाऊँ। जाऊं अगले टॉपिक पे? यस ओके ओके ठीक है। तो अभी तक हमने 3 टॉपिक किए हैं, 3 टाइप्स किए हैं, 3 एग्जांपल्स देख लिए हैं। अभी हम लास्ट एग्जांपल पे चलते हैं, दैट इज द 4th वन। और 4th वाला एग्जांपल है, हाँ ये देखो, इस तरह से आप लोगों को जाहिरात दी जाएगी। दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करून जाहिरात तयार करा। जाहिरात दी जाएगी आप लोगों को ऑलरेडी क्वेश्चन पेपर में, और इस जाहिरात को देखकर हमें नई जाहिरात बनानी है इसी टॉपिक को लेकर। यही जो टॉपिक है, इसी टॉपिक के ऊपर हमें दूसरी जाहिरात बनानी है, इसी पॉइंट्स को लेकर के। जो पॉइंट्स यहाँ पे बताए हैं, उन्हीं पॉइंट्स की मदद से हमें वो जाहिरात लिखनी है, जाहिरात बनानी है, लेकिन उसे और भी अट्रैक्टिव करते हुए लिखना है। तो हमें किस तरह से लिखना है वो आप देख सकते हो। मैं अभी एक स्लाइड चेंज करूंगी तो आप लोगों को तुरंत पता चल जाएगा। ये देखो, आपकी जाहिरात कुछ इस तरह से अट्रैक्टिव दिखनी चाहिए। अब जैसे कि ये साड़ी का दुकान है, तो देखो किस तरह से साड़ी तैयार होती है, उस तरह से बॉर्डर बनाई है, और साड़ी के एक साइड से जैसे बॉर्डर होती है, उस बॉर्डर के ऊपर वस्त्रम ऐसे लिखा है। और उसके बाद जैसे पल्लू जो होता है, पदर जिसे हम मराठी में कहते हैं, उसके ऊपर जैसे एक पोएम का फॉर्म लिखा है, वो भी उन्होंने लिख के दिया है। पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा, सुंदर रेशमी नक्षीकामाचा मजला शालू हवा। ऐसा पोएम भी दिया है वहां पे। एट द सेम टाइम वहां पे लिखा है, सणासुदीला, लग्न कार्याला स्त्रियांच्या पसंतीचे एकमेव ठिकाण वस्त्रम। वस्त्रम, गोखले रोड, ठाणे पश्चिम, आमची शाखा कुठेही नाही। साथ में डिस्काउंट जो है, पैठणी साड्यांवर 30% सूट, तो 30% का डिस्काउंट जो है वो भी उन्होंने नोट किया है, वो भी मेंशन किया है। तो वो भी उन्होंने वहां पे जैसे एक तरह से एरो की तरह ड्रॉ किया है, और उसके अंदर लिखा हुआ है। अब उनके पास कौन से साड़ी के टाइप है वो भी मेंशन किए है उन्होंने, और खास तौर पे बॉक्स बना के उन्होंने वो बताया है, जैसे कांजीवरम, पैठणी, पटोला, गढ़वाल, सिल्क, पेशवाई, नारायणपेट, ये जो अलग अलग टाइप है, ये सभी साड़ीज के डिफरेंट डिफरेंट टाइप्स है। तो वो भी उन्होंने मेंशन किए हैं। आणि साड्यांचे, या सर्व साड्यांचे सर्व प्रकार आमच्याकडे उपलब्ध आहेत, ऐसा भी नोट किया है। तो बच्चों, इससे ड्रॉ करना है आप लोगों को झट से। तो इस तरह से आप भी आपकी खुद की जाहिरात जो है वो और भी अट्रैक्टिव बना सकते हैं। उसमें आप जैसे यहाँ पे संपर्क क्रमांक नहीं दिया है, एड्रेस के नीचे आप लोग संपर्क क्रमांक दे सकते हो। एट द सेम टाइम आप वहां पे ईमेल आईडी भी दे सकते हो, ईमेल एड्रेस भी दे सकते हो। इसे ड्रॉ करना है बच्चों। आप लोगों को मैंने पहले ही 2 टॉपिक अलग से दिए हैं, उसकी प्रैक्टिस होमवर्क में करना। जाहिरात लेखन, ये जो टॉपिक है, ये हमें पेपर में 5 मार्क्स के लिए आता है। तो उसे हम जितना अट्रैक्टिव और बहुत सुंदर बनाते हैं, वैसे ही हमें मार्क्स भी मिलते हैं। If you are writing it very nicely, attractively, definitely you are going to score
4.5 marks. Maybe sometimes if teacher is very impressed with your work, then definitely she will give you 5 marks also. So it's up to you. And these advertisement के जो marks है वो पूरी तरह से आपके हाथ में है. आपको बहुत ही अच्छी एडवर्टाइजमेंट ड्रॉ करनी है, अट्रैक्टिव उसे बनाना है, तो यहाँ पे हम पूरे मार्क्स भी स्कोर कर सकते हैं. लिखा सबने? जाहिरात Ma'am, लेखन का done. ये टाइप डन. ओके, अभी भी कोई लिख रहा है, ड्रॉ कर रहा है जाहिरात? Yes, miss. ओके ओके, ड्रॉ. ठीक है, क्योंकि इसके आगे भी एक टॉपिक है, उससे मैं आप लोगों को सिर्फ डिस्प्ले करके दिखाऊंगी, ताकि आप लोगों को चाहे तो वो टॉपिक भी आप मत प्रैक्टिस कर सकते हो. Yes, ma'am, done. डन? सबका हुआ लिख के? अगली स्लाइड पे चलते हैं बच्चों. हाँ, यहाँ पे अच्छा, यहाँ पे इतना ही दिया है. इसका एक्सरसाइज और एक टॉपिक नहीं है. अगर चाहो तो और एक टॉपिक मैं आप लोगों को बता देती हूँ. हाँ, यहाँ पे जो बुक में कहा है वो मैं बता रही हूँ आप लोगों को, कि जैसे जाहिरात को आपको अगर किसी ऑयल की जाहिरात के बारे में ड्रॉ करके दिया है, तो आप उसके ऊपर भी फिर से नए सरी से ड्रॉ कर सकते हो. जैसे पंचरत्न तेल, इसकी जाहिरात अगर बना के दी है, तो उसको आप फिर से ड्रॉ कर सकते हो, बना सकते हो. ठीक आहे. तर तेलाच्या जाहिरातीचं जाहिरात तुम्ही लिहू शकता, तेलाच्या दुकानाची जाहिरात, तर किंवा एखादं प्रॉपर प्रोडक्ट पंचरत्न तेल ह्याची जाहिरात तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. तर हा एक टॉपिक मी तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला लिहून दिलेला आहे. हवं असल्यास त्याची जाहिरातही तुम्ही घरी ड्रॉ करू शकता, त्याची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे बच्चो. आता आज आपण वाक्यांचे प्रकार आणि जाहिरात लेखन अभ्यास केलेला आहे. आय होप सगळ्यांना सगळं कळलं असेल. काही डाऊट आहे तर अजूनही विचारू शकता. जाहिरात लेखनामध्ये किंवा वाक्यांचे प्रकार ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता मुलांनो. आहे का काही डाऊट? नाही मॅम, नाही डाऊट. नाही? No, ma'am. ओके, ठीक आहे. सगळ्यांना सगळं कळलेलं आहे. जास्तीत जास्त ह्याचा अभ्यास करा. छान प्रकारे पेपरमध्ये उत्तर द्या. छान प्रकारे जाहिरात ड्रॉ करा, की जेणेकरून भरपूर मार्क तुम्हाला मिळतील. ओके, ऑल द बेस्ट. छान प्रकारे पेपरमध्ये हे 2 प्रकार जे आपण आज शिकलो ते छान पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. 1 मिनिट जरा. एक मिनिट जरा थांबा मुलांनो.
ओके बच्चों, तो आज यहीं पे रुकते हैं. ऑल द बेस्ट, डू वेल. ओके, बाय स्टूडेंट्स, टेक केयर. Thank you, ma'am. Bye, ma'am. Bye. Bye, Thank you, Rita. miss. Thank you, miss. Bye, ma'am. Bye. Recording stop.